Oh,
वाजवा म्हणा. प्रेज द लॉर्ड. देवाचा डोळा आपल्याला पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. देव शोधत आहे माझी उपासना आत्म्याने काही करायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो शर्माएगा जो शर्माएगा बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. आज आपण मंडळीमध्ये असणाऱ्या विश्वासणाऱ्याच्या चांगल्या सवयी याच्याविषयी शिकणार आहोत. मंडळीच्या भागाविषयी ज्यावेळेस आपण शिकतो, ज्यावेळेस मंडळी हा शब्द आपल्या अंतःकरणामध्ये येतो, त्यावेळेस एक विशालकाय रूप परमेश्वराने आपल्या समोर सादर केलेला आहे की जे तुम्ही कल्पना नाही करू शकत. अशा प्रकारची गोष्ट परमेश्वर त्या गोष्टीविषयी विचार करतो. या काळामध्ये ज्यावेळेस मंडळीच्या गोष्टीविषयी किंवा मंडळीविषयी ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो, त्यावेळेस खूप गोष्टी परमेश्वराने मला सांगितल्या आणि जे रहस्य पौलानी मंडळीचं ग्रंथीकराच्या मंडळीला सांगितलं, त्या रहस्याविषयी सुद्धा जाणण्याविषयी परमेश्वराने मला मदत केली. आणि खूप काही गोष्टी आपण येणाऱ्या दिवसामध्ये या वचनातून आणि मंडळीविषयी शिकणार आहोत. आणि ज्यावेळेस हे शिक्षण पूर्ण होईल आणि या गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस तुम्ही भरून ठेवाल, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये असणारं संकुचित जी प्रवृत्ती असेल मंडळीविषयी, ती संकुचित सगळी प्रवृत्ती निघालेली असेल. तुम्हाला नेमकं परमेश्वर काय करू इच्छितो आणि काय कशासाठी हे सगळं परमेश्वरानं स्थापन केलं, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजू लागतील. आणि तुम्हाला कळेल की मी ह्या ठिकाणी कशासाठी आहे, मला परमेश्वरानं का निवडलं आणि मला येशू ख्रिस्ताची ओळख का झाली, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी माझ्या अंतःकरणामध्ये विश्वासाचं हृदय परमेश्वरानं मला का दिलं, या गोष्टी सुद्धा तुम्हाला समजून लागतील. आणि निश्चित अर्थाने ही जी सिरीज असेल किंवा या मंडळीविषयी असणारं जे शिक्षण असेल तर ते विसरू नका, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. हे माझ्यासाठी नाही असं समजून त्या गोष्टीकडे कानाडोळा करू नका, कारण तुम्ही कानाडोळा कराल त्यावेळेस तुम्ही त्या वधूच्या मंडळीतून, जी वधू परमेश्वर ज्याला वधू म्हणतो, त्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडा. कारण परमेश्वरानं ती मिस्ट्री आहे, ज्याला आपण रहस्य म्हणतो मराठीमध्ये, ते रहस्य आहे जे परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासोबत शेअर करू इच्छितो, तो सांगू इच्छितो. आणि ते रहस्य तुम्हाला आणि मला ज्यावेळेस समजेल त्यावेळेस निश्चित अर्थाने आपण त्या गोष्टीचा भाग बना. हालेलुया. आणि म्हणून रहस्याचा भाग बना. आणि आज आपण मंडळीतल्या चांगल्या सवयींच्या विषयी शिकणार आहोत. वाचा माझ्याबरोबर प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय, प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय 43 पासून 47 पर्यंत. प्रेषित 2:43 पासून 47 पर्यंत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्वजण एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत व हर्षाने व साधस्मरणाने जेवी. सर्व लोक त्याला प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यामध्ये
भर घालीत असे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक सुंदर चित्रण जे मंडळीचं परमेश्वराने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, जे प्रश्नाच्या कृतीमध्ये प्रेरितों के काम उसका दूसरा अध्याय 43 लेकर 47 तक हमें पढ़ा. ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो किंवा ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीविषयी विचार करतो त्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणामध्ये देवाला जे अपेक्षित आहे त्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो. जे मंडळीकडून देवाला अपेक्षित होतं नेमकं तेच या ठिकाणी घडत आहे आणि नेमकं त्याच गोष्टी मंडळी करताना आपल्याला पाहायला मिळते. ते दररोज काय करत होते? एकत्र येत होते. ते प्रार्थना करण्यामध्ये, भाकर मोडण्यामध्ये, एकमेकांना समजावण्यामध्ये, देवावर विश्वास ठेवण्यामध्ये, मंडळी वाढण्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये ते दररोज तत्पर होते. हालेलुया. हालेलुया. मंडळीतल्या चांगल्या सवयींची किंवा ज्या चांगल्या गोष्टी आपण करायला हव्यात अशी देव अपेक्षा करतो त्या गोष्टीविषयी आपण पाहतो त्यावेळेस या वचनांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. कारण हे वचन जे आहे त्या मंडळीतल्या चांगल्या शिक्षणाचा पाया आहे, मंडळीतल्या चांगल्या सवयींचा पाया आहे. आणि ज्यावेळेस आपण या वचनांच्याकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला प्रामुख्याने समजतं की देवाला तुमच्या आणि माझ्याकडून काय अपेक्षित आहे. हालेलुया. देवाला एक विश्वासदार म्हणून, विश्वासदार म्हणजे कोण? की जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तारणारा म्हणून ज्यानं आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, त्याच्या वचनावर चाललेला आहे आणि तो त्याच्या शिष्य बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे अथवा तो शिष्य बनलेला आहे आणि त्या व्यक्तीला शिष्य म्हटलं जातं किंवा त्या व्यक्तीला विश्वासदार म्हटलं जातं. आणि हा जो विश्वासदार आहे या विश्वासदारांचा एकत्र समूह म्हणजेच मंडळी. हालेलुया. तशा प्रकारे सुरुवातीच्या संदेशामध्ये आपण पाहिलं होतं की संतांचा समूह म्हणजे काय? तुम्ही सांगा. संतांचा समूह म्हणजे मोठ्याने फक्त 4 लोकांना समजलेलं आहे. हालेलुया. बाकीचे लोक अजून त्यांना समजलेलं नाही. संतांचा समूह म्हणजे काय? अजून शंका आहे का मनामध्ये? प्रेज द लॉर्ड. कोणाकोणाला शंका आहे की संतांचा समूह म्हणजे मंडळी नाही, चर्चा करणाऱ्यांचा समूह म्हणजे मंडळी? काही लोकांचं असं मत झालेलं आहे चर्चा करणाऱ्यांचा, एकत्र येणाऱ्यांचा समूह म्हणजे मंडळी, एकत्र येऊन गप्पा मारणाऱ्यांचा समूह म्हणजे मंडळी, संतांचा समूह म्हणजे मंडळी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिथं सगळेजण संत आहेत, कोणी भूत नाही. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांग तू संत आहे, भूत नाही. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्ही कुठे भूत होत असाल ती गोष्ट वेगळी, पण इथं मात्र आपण संत होण्यासाठी आलोय. हालेलुया. इथं मात्र आपण संत होण्यासाठी आलोय आणि जो संत होण्यासाठी आला नाही त्याचं काही काम नाहीये मग. हालेलुया. कारण आपण संत होण्यासाठी आपण देवाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आपल्यामध्ये यावा यासाठी आपण सगळेजण आलो. आणि देव आपल्याला बनवत चाललेला आहे, देव आपल्याला घडवत चाललाय, तयार करत चाललाय. कदाचित त्या प्रक्रियेत तुम्ही असाल, कदाचित काही लोक बनले असतील, काही लोक बनण्याच्या लास्ट स्टेजवरती असतील, काही लोकांची सुरुवात असेल, काही लोकांना अजून गमवणं पण समजत नसेल. असं वेगवेगळ्या स्टेजमध्ये तुम्ही असू शकाल, पण संत होण्यासाठी मात्र देवाने तुम्हाला बोलवले आहे. हालेलुया. देवानी संतांचा समूह म्हणून ज्यावेळेस देव या गोष्टीकडे, या मंडळीकडे पाहतो त्यावेळेस त्याची अपेक्षा असते की संतांनी काहीतरी वेगळं करावं, संतांनी काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये भाग घ्यावा, त्यांच्याकडून देवाला काहीतरी वेगळ्या कार्याची, वेगळ्या बोलण्याची, वेगळ्या बसण्या उठण्याच्या सगळ्या गोष्टींच्या सवयीमध्ये काहीतरी वेगळेपणाची अपेक्षा आहे. हालेलुया. बाजूला सांगा, संत म्हणून देव तुझ्याकडून काहीतरी वेगळी अपेक्षा करतो. लक्षात घ्या, आपल्याकडून देवाला वेगळी अपेक्षा. जसे आपण आहोत तशा प्रकारेच राहावं अशी देवाची अपेक्षा नाही. जसं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याला हवंय आणि वेगळं बनण्यासाठी तो रोज प्रक्रियेमध्ये घेऊन जातो तुम्हाला. हालेलुया. आणि मंडळी हे एक प्रक्रियेचा भाग आहे. मंडळी हे एक त्याच्यामध्ये एक सतत उलटापालट होत आहे. आणि कधीपासून होत आहे माहिती आहे उलटापालट? 2000 वर्षापासून. म्हणजे येशू ख्रिस्तानं जेव्हापासून येशू ख्रिस्ताच्या हृदयातून मंडळी स्थापन झालेली. हालेलुया. मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये मिस्ट्री सांगणार, ही रहस्य सांगणार की रहस्य नेमकं परमेश्वराने नेमकं काय रहस्य आहे, मंडळीचं काय रहस्य आहे आणि कशा प्रकारे मंडळीच्या रहस्यामधून मंडळी आली या गोष्टीविषयी बायबलमध्ये खूप काही आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या रहस्याविषयी पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहू. पण मंडळी जी आहे जेव्हापासून स्थापन झाली किंवा जेव्हापासून तयार झाली, ज्यावेळेस जिची स्थापना जेव्हापासून झाली तेव्हापासून उलटापालट होत आहे. हालेलुया. तेव्हापासून सर्व प्रकारची उलटापालट होत आहे. मग देव बनवत आहे, कोणी आत जात आहे, कोणी आतमध्ये येत आहे, कोणी
कोणी बाहेर जात आहे, कोणाच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन होत आहे, कोण अग्नीने भरून जात आहे, कोण अन्य भाषांच्याने भरून जात आहे, कोण संदेशाने भरून जात आहे, कोण सेवेसाठी बाहेर पडत आहे. आणि या मंडळीला तयार करण्यासाठी हजारो लाखो लोकांचा देवाने उपयोग करून घेतलेला आहे. हालेलुया, हालेलुया. लाखो लोकांच्या जीवनामध्ये देवाने परिवर्तन घडवलेलं आहे, त्यांचं जीवन बनवलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये काही लोकांना सर्व सोडायला भाग पाडलेला आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये ज्यांचं सर्वस्व हरवलं होतं त्या सर्वस्व त्यांना देऊ केलेलं परमेश्वरानं. जे शून्य होते, जे अगदी ज्यांच्या जीवनामध्ये काहीच लोकांच्या जीवनामध्ये त्यांना किंमत नव्हती, परमेश्वरानं त्यांना राजाच्या पंक्तीला नीट बसवलेलं आहे. काही लोकांना राजाच्या पंक्तीपासून उखेलल्यावर सुद्धा परमेश्वरानं घेऊन आलं. हालेलुया. हे सगळं कशासाठी तयार केले माहितीये परमेश्वराने? मंडळी तयार करण्यासाठी, मंडळीला बनवण्यासाठी, मंडळीला घडवण्यासाठी, मंडळीला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी. आणि देव बनवू इच्छितो, देव तयार करू इच्छितो, आणि याच मंडळीला देव न्यायला येणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. याच मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त न्यायला येईल. आणि म्हणून या मंडळीची खूप आवेशी आहे. फक्त आपल्याच विषयी मी बोलत नाही, तर सार्वकालिक जी वैश्विक मंडळी ज्याच्याविषयी आपण शिकलेलो आहोत त्याच्याविषयी सुद्धा मी बोलतो. आणि या मंडळीसाठी सुद्धा येणार येशू ख्रिस्त, आणि वैश्विक मंडळीसाठी सुद्धा येणार आहे. मग ज्यावेळेस परमेश्वर आपल्याकडून काहीतरी विशेष कार्याची अपेक्षा बाळगतो, त्यावेळेस आपण या मंडळीचा भाग आहोत, या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये सुरुवातीला पाहिजे. जसं मी मागील आठवड्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण भाग आहोत, ही गोष्ट तुम्ही आणि मी स्वीकारली पाहिजे. जर तुम्ही म्हणाल की मी वेगळा आहे, तर तुम्हाला वेगळं ठेवेल परमेश्वराने, तुमच्याकडून काहीही कार्य होऊ देणार नाही. मग काही लोक आज मंडळांच्या मध्ये सक्रिय काम का करू शकत नाही, किंवा सक्रिय काम त्यांच्याकडून देव करून का घेत नाही? त्यांच्यामध्ये इच्छा खूप आहे, त्यांच्यामध्ये आवेश खूप आहे, जोश खूप आहे, पण ते अगदी शून्य होऊन बसलेले, किंवा त्यांच्याकडून देवाला काही करून घ्यायचं नाही. का करून घ्यायचं नाही? कारण ते मंडळीचा भाग बनवू इच्छित नाही, किंवा ते मंडळीशी जरूर राहून काम करू इच्छित नाही. आणि म्हणून देव त्यांना शून्य बनवतो. जरी त्यांच्याकडे उत्साह आहे, जरी त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, जरी त्यांना असं वाटतं माझ्याकडे आत्मा आहे, जरी त्यांना असं वाटतं की माझ्याकडे बुद्धी आहे, मी खूप सक्षम आहे, मला खूप करता येईल, असं काही वाटतं, तरी पण देव त्याच्याकडे करून घेत नाही. का करून घेत नाही माहिती आहे? कारण ते भाग बनवू इच्छित नाही. कारण याच्याशी तुम्ही जोडले जा, वैश्विक मंडळीशी सुद्धा आणि स्थानिक मंडळीशी सुद्धा आणि घरातल्या मंडळीशी सुद्धा तुम्हाला जोडून राहायचंय. पण काही लोक या तिन्ही गोष्टीपासून वेगळे असतात. घरातल्या मंडळीपासून पण, आणि स्थानिक मंडळीपासून पण, आणि वैश्विक मंडळीपासून. त्यांना असं वाटतं मी एकटा आहे तेच बरं आहे, आणि माझ्या एकट्याकडून देवाने काम करून घ्यावं. नाही करून घेणार परमेश्वर. कारण परमेश्वर आपला नियम मोडत नाही. परमेश्वराने जे स्थापन केलेले नियम, त्या नियमामध्ये राहूनच तो काम करतो. हालेलुया. कारण त्याला त्याच्या वचनाविरोधात वागता येत नाही. आणि म्हणून देवाची अपेक्षा आहे की आपण आपल्या अंतःकरणामध्ये हे गोष्ट पहिल्यांदा कबूल करावी की मी मंडळीचा भाग आहे. बाजूला सांगा तू मंडळीचा भाग आहे. तुम्ही कोणत्या स्टेजवर आहात हे महत्वाचं नाही. बरं, कोणत्या स्टेजवर तुम्ही, प्रथम स्टेजवर असाल, फर्स्ट स्टेजवर, सेकंड, लास्ट, आणि कोणत्या स्टेजवर आहात हे महत्वाचं नाही. तुम्ही संत बनण्याच्या किंवा एक परिपूर्ण विश्वासणारा बनण्याच्या कोणत्या प्रक्रियेत कुठे तुम्ही आहात नेमकं हा भाग नाहीये. तर तुम्ही मंडळीचा भाग आहात. मग तो कोणत्याही स्टेजवर तुम्ही असं नका, कोणत्याही भागामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही असं नका. पण सुरुवात जरी झाली असेल तरी तुम्ही भाग आहात, आणि जर तुम्ही एंडला आला असाल तरी पण तुम्ही भाग आहात. हालेलुया. कारण सर्वांना देण्यासाठी परमेश्वर येणार आहे. हालेलुया. काल तारण पावलेला परमेश्वर, काल तारण पावलेला एखादा विश्वासणारा असेल, आणि समजा आज येशू ख्रिस्त आला, तर काल तारण पावलेला येशू ख्रिस्त घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. ते असं म्हणणार नाही की एक दिवसासाठी मी तुला घेऊन जाणार नाही. काल जरी त्याने पश्चाताप केला असेल, काल जरी त्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला असेल, तो म्हणाला असेल की मी आपली सर्व पापांची कबुली देतो, येशू ख्रिस्तावर मी तारणारावर विश्वास ठेवतो, त्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्त घेऊन जा. हालेलुया. तो प्रत्येक जण मंडळीचा भाग आहे. हालेलुया. कारण बरीच लोक असं म्हणतील की आम्ही कितीतरी दिवस उन्हातानात कष्ट केलेलं आहे, आणि त्यांना सुद्धा एकच रुपया मिळाला, आणि फक्त एका तासासाठी ज्यांनी कष्ट केलं त्यांना सुद्धा एकच रुपया मिळाला. हालेलुया. हे उदाहरण परमेश्वराने येशू ख्रिस्ताने यासाठी सांगून ठेवलेलं आहे की प्रत्येकावर देव समान प्रीती करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रत्येकाला समान तो देऊ इच्छितो, आणि यासाठीच परमेश्वराने सांगितले तुम्ही सगळेजण मंडळीचा भाग आहात. ज्यावेळेस आपण हे कबूल करतो की आपण मंडळीचा भाग आहोत, त्यावेळेस आपल्यावर ऑटोमॅटिक जबाबदारी येते. प्रेज द लॉर्ड. काही लोक असं असतात बघा की जे आपल्याला कुटुंबाचा भागच मानत नाही,
म्हणजे त्यांना काही घेणं घेणं नसतं. किंवा एखाद्याने समजा लग्न केलेलं आहे, त्यांची पत्नी कुठे जाते, त्याची लेकरं जातात की नाही काय, आणि त्याची लेकरं शिकतात की नाही, आणि घरातल्या गोष्टी काय म्हणजे घरात रॅशन आहे की नाही, ठेवलेलं आहे की नाही, या सगळ्या गोष्टी विषयी त्याला काही देणं घेणं का देणं घेणं नसतं? कारण तो स्वतःला आपल्या कुटुंबाचा भाग मानत नसतो. ज्या वेळेस आपण हे कबूल करतो की मी कुटुंबाचा भाग आहे, त्यावेळेस कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर येते. Praise the Lord. ज्यावेळेस मंडळीचा आपण भाग आहोत हे कबूल करतो, त्यावेळेस मंडळीची जबाबदारी येते आपल्याला. हालेलुया. बाजूला सांगा, मंडळीची जबाबदारी तुझ्यावर आहे. जसं मी मागील संदेशामध्ये सांगितलं होतं की देवाच्या उपस्थितीसाठी आपण कारणीभूत आहोत, तशा प्रकारच्या मंडळीतल्या वेगवेगळ्या गोष्टीविषयी सुद्धा आपण कारणीभूत आहोत. पहिली गोष्ट इब्रानियर्स पत्राचा 10वा अध्याय आणि 23 पासून 25 पर्यंत आपण वाचू. इब्रानियर्स पत्राचा 10वा अध्याय 23 पासून 25 पर्यंत. आपण काय करायला हवं? पहिली गोष्ट आपण काय करायला हवं त्या ठिकाणी लिहिली, आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरून राहू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे कराव्यास उत्तेजन येईल असा एकमेकांच्याकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असल्याचे आपल्याला दिसते तसा तसा तो अधिक करावा. हालेलुया. पहिलं 23 वचन त्या ठिकाणी काय सांगतं? आपला आशेचा पत्कर दृढ धरून राहा. हालेलुया. बाजूला सांगा, आशेचा पत्कर दृढ धरून राहा. मंडळीमध्ये जो कोणी विश्वासणारा आहे, जो कोणी मंडळीचा भाग बनतो, त्याच्या जवळ आपली आशा दृढ धरून राहता आली पाहिजे. कारण ज्याच्या जवळ आशा नाहीये तो मंडळीतला माणूस पण नाही आणि जो विश्वासणारा पण नाही. हालेलुया. कारण परमेश्वराने तुम्हाला मला एक आशा देऊ केलेली आहे. परमेश्वराने तुम्हाला मला एक आश्वासन देऊ केलेलं आहे, आणि ते आश्वासन एखाद्या राष्ट्रीय माणसासारखं नाहीये की तो आज बोलला आणि उद्या असं म्हणाला मी तुला फक्त खुश करण्यासाठी बोललो म्हणून, आणि तो असं म्हणाला की आज नाही मी आज बोललो पण मी चुकून बोललो. अशा प्रकारचा तो माणूस नाहीये, तो परमेश्वर आहे. आणि जर परमेश्वर कोणतं आश्वासन देतो, परमेश्वर कोणतं अभिवचन देतो, परमेश्वर जर भावी स्तुस्थितीविषयी आपल्याला काही सांगतो, तर ती आशा खरी आशा आहे. हालेलुया. आणि ती आशा आपण दृढ धरून राहिली पाहिजे. मंडळीतल्या प्रत्येक माणसाने आशा दृढ धरून राहिली पाहिजे. या मंडळीला परमेश्वर घेऊन जायला येणार आहे, तर आपल्या अंतःकरणामध्ये ही आशा पाहिजे. निराश मनुष्य मंडळीचा भाग असू शकत नाही, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये निराशा असेल आणि तो इतरांना सुद्धा निराश करत राहील, इतरांना सुद्धा निराशाकडे घेऊन जाईल. कारण निराशा अंतःकरणामध्ये असलेला व्यक्ती किंवा निराश अंतःकरणा असलेला व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या आशेला दृढ धरून राहू शकत नाही. आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये ही आशा पाहिजे. कोणती आशा? की माझी प्रार्थना ऐकली जाणार आहे, माझं तारण झालेलं आहे. काही लोकांना आपल्या स्वतःच्या तारणाविषयी शंका असते. हालेलुया. काही लोकांना तारणाविषयी शंका असते आणि स्वतःच्या तारणाविषयी शंका असणाऱ्या दुसऱ्याच्या तारणाविषयी सुद्धा शंका उत्पन्न करतात. कारण स्वतःचं तारण झाले हे आपल्याला ज्यावेळेस कळतं, त्यावेळेस दुसऱ्याच्या तारणासाठी आपण प्रार्थना पण करतो, विश्वास पण ठेवतो परमेश्वरावरती, आणि आपण वारंवार त्या गोष्टी कबूल पण करत राहतो. हालेलुया. जर समजा तुमच्या अंतःकरणामध्ये तारणाविषयी शंका असेल, प्रार्थना ऐकण्याविषयी शंका असेल, आणि मंडळीमध्ये आल्यानंतर मला काही प्राप्त होईल का नाही याच्याविषयी शंका असेल, आणि शंकेकर मनुष्य कधी आशा नाही घेऊ शकत. हालेलुया. बरीच लोक ज्यावेळेस इस्रायल लोक निघाले होते, इस्रायल लोक मोशे सोबत निघाले आणि देवाने त्यांना सांगितलं होतं की कनान देशामध्ये तुम्ही जा. 11 दिवसाचा प्रवास होता. किती दिवसाचा प्रवास होता? 11 दिवसाचा प्रवास. आणि ज्यावेळेस ते निघाले होते त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये हे एक आशा होती. कोणती आशा होती? की जे रात्रीच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस निघाले, सकाळच्या वेळेस ते निघाले होते आणि निघायच्या रात्रीच्या अगोदर त्यांनी वल्लाळण सण पाळलेला होता, आणि वल्लाळण सणासाठी त्यांनी भाकरीचं पीठ मळलेलं होतं, आणि ते पीठ जे मळलेलं होतं ते काटवटी सहित त्यांनी असंच बांधून घेतलं. आणि काही लोकांनी असा विचार केला आपल्या अंतःकरणात की आम्ही कनान देशात जाऊन भाकरी बनवून खाऊ. पण 40 वर्ष लागले त्या प्रवासात. किती वर्ष लागले? 40 वर्ष लागले. आणि 40 वर्ष लागण्याचं एकच कारण होतं. कोणतं कारण होतं? ठाऊक आहे? त्यांच्या अंतःकरणामध्ये कुरकुर होती. त्यांच्या अंतःकरणामध्ये कुरकुर, सतत ते कुरकुर करत होते. सतत कोणतीही गोष्ट, एखादी गोष्ट झाली नाही झाली की लगेच त्याला कुरकुर असायची. ज्यावेळेस लगेच ते म्हणजे सकाळी निघाली प्रवासाला आणि संध्याकाळी लगेच तांबड्या समुद्राजवळ आला, आणि तांबड्या समुद्राजवळ आल्यानंतर आता
समुद्र आहे पाठीमागं, फारोचं सैन्य पाठीमागं त्यांना लागलं दिसलं, लगेच तिथं मोशन वाढलं दगड घेऊन आणि ते म्हणाले तू आम्हाला मारायला येत आहे. कारण पुढे जाऊन तांबडा समुद्र दुभागला, पुढे जाऊन त्याला पाण्याची कमी पडली, अन्नाची कमी पडली. त्यांना असं वाटलं की आम्हाला मटण मिळावं, त्यांना असं वाटलं की आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं धान्य मिळावं, कांदा लसूण मिळावं आणि असं खूप काही गोष्टी मिळावं आणि प्रत्येक गोष्टीसाठी सतत कुरकुर 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 करत पाहिजे. आणि त्यांची आशा कमी 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 होत गेली आणि त्यांनी इच्छा बाळगली होती की याच्या भाकरी आम्ही बनवून खावे. तर त्यांना भाकरी तर खायला मिळालीच नाही, तर 40 वर्ष केवळ मांडा खावा लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एकाच गोष्टीमुळे की आशा जी आहे ती आशा कुठेतरी संपलेली होती, कुठेतरी त्यांच्या अंतःकरणामध्ये अविश्वास आलेला होता आणि म्हणून त्या अविश्वासामुळे त्यांना सतत आणि सतत आपलं अंतःकरणामध्ये ज्या गोष्टी देवानं त्यांना सांगितलेल्या होत्या त्या गोष्टी प्राप्त होण्यापासून ते वंचित राहिले, लांब राहिले. ज्या लेकरांची ते काळजी करत होते ती लेकरं मात्र कनान देशामध्ये पोहोचले, पण ते मात्र देवावर आशा न ठेवणारी माणसं पोहोचली नाही. देव त्यांना म्हणाला, या हट्टी आणि कुरकुर करणारे लोक आहेत, या पिढीला निघून जाणार. हालेलुया. हे माझ्या विसाव्यामध्ये येणार नाही. लक्षात घ्या, एक व्यक्ती दुसऱ्यांना आशा देण्यासाठी कारणीभूत होतो. आशेविषयी मी का बोलत आहे माहिती आहे? कारण तुम्ही निराश व्यक्ती असाल ना, कारण निराश व्यक्तीच्या जवळ जाऊन बसणारा प्रत्येक व्यक्ती निराश होतो. हालेलुया. पण आशेने भरलेला मनुष्य जो आहे तो हजारो लोकांना आशा देऊ शकतो. हालेलुया. मी या ठिकाणी विश्वासाने भरलेला मनुष्य आहे. या ठिकाणी वर्शिप करताना सिस्टर या ठिकाणी आराधना करताय, देवाचा गौरव करताय आणि त्याचा उत्साह पाहून तुम्ही उत्साही होता. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी एक मरगळलेला व्यक्ती जर येऊन बसला आणि तो अगदी हालेलुया आपण म्हणूया, आपण प्रार्थना करू आणि हात उंचावला तर उंचावा, नाही तर नाही उंचावा. तुम्ही म्हणाल की याचीच इच्छा नाही हात उंचावायचा, आपण कशाला उंचावा, आपण पण गप्प बसूया. हात टाळ्या वाजवण्यासाठी आणि नाचण्या गाण्यासाठी उत्साही नाही, तर मी कशाला नाचतोय आणि गातोय? कारण का एक व्यक्ती अनेक लोकांना आशा देऊ शकते. हालेलुया. तुम्ही बाजूवाल्या विश्वासणाऱ्यांना किंवा तुमच्या मंडळीमध्ये असलेल्या मरगळेपण दूर करण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही असं म्हणाल की मी निराशेने भरलेलं आहे आणि माझ्या जीवनामध्ये काहीही चांगलं घडत नाही, पण लक्षात घ्या, पौल ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सेवा करत होता त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ अशा गोष्टी होत्या की ज्या त्या मनासारख्या झाल्या नाहीत. कधी त्याची प्रार्थना ऐकली गेली नाही, त्याच्या जीवनामध्ये संपत्ती त्याला कधी मिळाली नाही आणि इतकं मुबलक प्रमाणामध्ये जे असायला हवं होतं ते त्याला कधी मिळालं नाही. पण बायबल असं सांगतं की त्याच्या जीवनातून लाखो लोकांना आशा मिळाली. हालेलुया. लाखो. आणि हे वचन जे आहे, जे वचन आज आपण वाचत आहोत ते सुद्धा त्यांनीच लिहून ठेवलेलं आहे, त्याला मंडळीला आशा दिली. हालेलुया. बायबल असं सांगतं की मी कफलत होतो पण मी पुष्कळांना धनवान बनतो. हालेलुया. हालेलुया. आपण असे लोक आहोत की आपण पुष्कळ लोकांना धनवान बनवू शकतो, पुष्कळ लोकांना आपण आशा देऊ शकतो, पुष्कळ लोकांना आपण प्रोत्साहित करू शकतो, पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन घेऊ शकतो आपण. आणि म्हणून मंडळीमध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाने आशेने भरलेला असलं पाहिजे. हालेलुया. बाजूला सांगा, तू आशेने भरलेला असला पाहिजे. कारण आपला परमेश्वर निराशेचा परमेश्वर नाही. आपला परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टींना प्रवृत्त करणारा परमेश्वर नाही. आपला परमेश्वर होईल तर होईल, नाही होईल तर नाही होईल असं म्हणणारा परमेश्वर नाही. परमेश्वराच्या ठाई होय आणि आमेन आहे. हालेलुया. बाजूला सांगा, परमेश्वर ठाई होय आणि आमेन आहे. हालेलुया. सैतान आपली आशा संपवतो. सैतानाला वाटतं की आपण निराशेत जीवन जगतो. सैतानाला वाटतं आपण हरलेलं जीवन जगतो. सैतानाला वाटतं की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या असं म्हणावं की सतत असं म्हणावं की देव नाही काय करणार, कोणता देव, परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार नाही, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये काय करणार नाही. बरीच लोक आज मंडळांच्या मध्ये राहून इतर विश्वासांना निराश करत आहेत. कारण का त्यांच्या जीवनामध्ये काही घडत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये न घडल्यामुळं ते इतरांना पण सांगतात, अरे माझ्या जीवनात घडलं नाही, तुझ्याही जीवनात काय घडणार. पण लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये न घडण्याची काहीतरी वेगळी कारणं असू शकतात. तुमची प्रार्थना न ऐकण्याची काही वेगळी कारणं असू शकतात. आणि कदाचित तुमचं पाप असेल, कदाचित तुम्ही एखादा हट्टी तुमचा स्वभाव असेल, कदाचित तुमच्या अंतःकरणामध्ये असे एखादं वाईट गोष्ट असेल, कदाचित देव तुम्हाला तयार करत असेल, संकटासाठी मजबूत बनवत असेल, कदाचित सोन्यासारख्या भट्टीतून तुम्ही जात असाल. काहीही कारण असू शकतो. ती कारणं तपासाला दुसऱ्याला निराश करण्यापूर्वी. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोक दुसऱ्याला निराश करून रिकामे होतात आणि त्यांच्याही जीवनामध्ये काय घडत नाही आणि दुसऱ्याच्याही जीवनात काय घडत. हालेलुया. आपण नेहमी आशेने भरलेला असलं पाहिजे.
हालेलुया. कारण तुमची प्रार्थना ऐकली जावं अथवा न जावं, परमेश्वर चांगला आहे आणि तो चांगलाच राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या ठाई आशा आहे आणि ती तुमच्या अंतःकरणामध्ये राहिलीच पाहिजे. आणि मंडळीमध्ये राहत असताना ही आशा तुमच्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. त्या आशेला तुम्ही दृढ धरून राहिला असाल तरच इतरांना धरून ठेवण्यासाठी तुम्ही मदत करा. हालेलुया. जर तुम्ही निराशेने भरलेला असाल तर इतरांसाठी तुम्ही काहीही कारणीभूत असणार नाही, कोणतीही आशा देऊ शकणार नाही. आणि तुमच्याजवळ आलेला प्रत्येक माणूस असं म्हणे की याजवळ उगाच बसलो, कारण का माझ्या जीवनामध्ये अगोदरच निराश आहे आणि इथं त्यांनी असं वाटलं की जाऊ दे, मी याजवळ बसलो नसतो तर बरं झालं. आणि बरेच विश्वासाने आज मंडळाच्या मध्ये राहून असं काम करतायत, मंडळाच्या मध्ये राहून असं काम करतायत. असं करू नये अशी प्रभूची इच्छा आहे. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आशेने भरलेला असो आणि इतकं उत्साहानं, इतकं प्रार्थनेनं, इतकं विश्वासानं तुम्ही भरलेला असो. भलेही तुमच्या जीवनात शून्य काम होत असू द्या, पण तुमच्या जवळ आलेल्या माणसाला असं वाटलं पाहिजे की याच्याजवळ बसलो आणि माझं जीवन आशीर्वादित झालं. हालेलुया. तुमचे 5 मिनिट, तुमचे 10 मिनिट तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सोबत घालवलेला कोणताही थोडासा वेळ असेल त्याच्यासाठी एक मोठं सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त पायी चालत होता. येशू ख्रिस्त कसा चालत होता? पायी. येशू ख्रिस्त रथावर बसला नाही कधी. येशू ख्रिस्त कधी घोड्यावर बसला नाही. हालेलुया. पण जक्कय करोडपती असणाऱ्या माणसाला मात्र त्याने आशा केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त काय होतं का? येशू असं म्हणाला, मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायचं ठिकाण नाही, काहीच नाही. त्याजवळ राहण्याला घर सुद्धा नव्हतं, त्याजवळ राहण्यासाठी घर सुद्धा नव्हतं, पण त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनामध्ये मात्र खूप मोठं सामर्थ्य दिसतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपण आपल्या अंतःकरणाविषयी, आपल्या जीवनाविषयी असा विचार करतो की माझ्या जीवनामध्ये काही घडत नाही, मी दुसऱ्यांना काय देणार. तुमच्या जीवनात घडेल, कारण तुमच्या जीवनासाठी देवाने नेमून ठेवलेली वेळ आहे. हालेलुया. कदाचित घडत नसेल त्याचं कारण तुम्ही स्वतः असा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तपासायची गरज आहे आणि डोकावून पाहायची गरज आहे. ज्यावेळेस डोकावून त्यावेळेस तुम्हाला समजेल की माझ्या जीवनात का घडत नाही आणि घडत नाही, त्यावेळेस तुम्हाला इतरांना निराश करण्याचा काही अधिकार नाही. कारण मंडळी ही आशेनं भरलेली मंडळी असली पाहिजे. हालेलुया. आणि आशेनं भरलेल्या लोकांनीच ती आशेने भरलेली असू शकते. हालेलुया. निराश लोकांनी ती मंडळी आशेनं भरलेली असू शकते कधीच नाही. हालेलुया. कारण निराश लोक नेहमी बाजूचं जे वातावरण आहे ते निराशेचं वातावरण तयार करतात. हालेलुया. पण आशेने भरलेली माणसं मात्र बाजूला सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये आशा भरतात. हालेलुया. आणि म्हणून आपण आशेने भरलेले लोक असलं पाहिजे. एपिस्करसपत्र याचा 5वा अध्याय 6 ते 12 वचन आहे. एपिस्करसपत्र 5वा अध्याय 6 ते 12. की पत्री उसका 5 अध्याय 6 से लेकर 12. पोकळ भाषणाने तुम्हाला कोणी फसवू नये, कारण अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा खूप होतो. म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका, कारण तुम्ही पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या पूजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा, कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील अजस्त. पहिल्या वचनाकडे आपण म्हणजे 6व्या वचनाकडे आपण लक्ष. हालेलुया. आजकाल पोकळ भाषणाने लोकांना काय केले जाते? फसवलं जातं. आणि फसवलं जात असताना लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि म्हणून जो आशेने भरलेले व्यक्ती आहे, विश्वासाने भरलेले व्यक्ती आहे, त्याच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा मंडळीत एक नवीन प्रकारचं चैतन्य किंवा नवीन प्रकारचा उत्साह निर्माण होतो. कारण पोकळ भाषण जे आहे ती पोकळ भाषण निराश करतात, पोकळ भाषण विश्वासापासून पाठीमागे नेतात, पोकळ भाषण आशा बाजूला करतात, पोकळ भाषण आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी बाजूला करतात. आणि असं होऊ नये यासाठी तुम्हाला या वचनांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या पोकळ भाषणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. हालेलुया. कारण पोकळ भाषण जे आहे ते पोकळ भाषण केवळ आणि केवळ निराशा निर्माण करते. हालेलुया. म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या की
देवाचं वचन तुम्हाला काय सांगू इच्छितो. आणि म्हणून पहिलं प्रथम मी तुम्हाला सांगितलं की मंडळीत असणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी काय आहे. त्याला जबाबदारी देऊ केली परमेश्वरानं की मी आशेनं भरलेला व्यक्ती आहे आणि मी माझ्या संपर्कात येणाऱ्या मंडळीतल्या प्रत्येक माणसाजवळ आशा ठेवून जा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी आशेनं भरलेला आहे, दुसऱ्यांजवळ मी आशा ठेवून जाईल. आणि माझ्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती भलेही निराश, माझ्या अंतःकरणामध्ये काही निराशेचे वातावरण जरी असलं तरी मात्र त्या मनुष्याला मात्र माझी निराशा देणार नाही, तर माझा विश्वास दे. हालेलुया. माझ्या अंतःकरणाची आशा त्याला दे, माझ्या अंतःकरणात असलेलं सामर्थ्य त्याला मी दूर करेन. हालेलुया. आणि यानेच मंडळी आशान्वित होऊ शकते. हालेलुया. आणि म्हणून मंडळीतल्या प्रत्येक माणसावर जबाबदारी आहे की मी आशा देणारा मनुष्य आहे. बाजूला सांगा, माझ्यावर जबाबदारी आहे, मी मंडळीला आशा देणार. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट जे आपण वाचली, इफिसियन्स पत्र 14 अध्याय 25 पासून 32 पर्यंत. 25 पासून 32 पर्यंत मी वाचतो. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्यांबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावेस आपल्याजवळ काही असावे. म्हणून जे चांगले ते आपल्या हाताने उद्योग करीत राहावे. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी म्हणून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला. तुम्ही सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येऊ. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कणवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या काही तुम्हाला क्षमा केली, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा. हालेलुया. यामधलं प्रत्येक वचन तुमच्यासाठी जबाबदारी. हालेलुया. बाजूला सांगा की सर्व तुझी जबाबदारी आहे. हालेलुया. मंडळीमध्ये प्रत्येक माणसाची जबाबदारी. हालेलुया. कारण बरीच लोक जबाबदारी झटकतात. मला नको, मला नको, मला नको. तुम्ही मला फक्त आशीर्वाद घेण्यासाठी बोलवा. फक्त ज्या दिवशी प्रार्थना असेल, आरोग्य सभा असेल, त्या ठिकाणी बोलवा. आणि आरोग्याच्या सभेला जाणारे पुष्कळ जण आहे, पण जबाबदारी उचलणारी मात्र खूप कमी लोक आहेत. हालेलुया. पण जबाबदारी उचलणाऱ्या लोकांना परमेश्वर पाहत आहे, शोध करत आहे. म्हणून परमेश्वर की असा कोणतरी भेटेल का जो मंडळी जबाबदारी घेईल. आणि या सगळ्या गोष्टीची जबाबदारी तो प्रत्येकावर देऊ इच्छितो. हालेलुया. आणि प्रत्येकावर जबाबदारी देत असताना आपण दुसरा मुद्दा आहे, प्रेम आणि चांगले कामे करून एकमेकांची चिंता आपण केली पाहिजे. हालेलुया. या सगळ्याचा सार जो आहे तो सगळ्याचा सार असा निघतो की प्रेम आणि चांगले कामे करून आपण काय केली पाहिजे, एक दुसऱ्याची चिंता केली पाहिजे. हालेलुया. बाजूला सांगा, प्रेम आणि चांगली कामे करून एक दुसऱ्याची चिंता केली पाहिजे. मंडळीत असणारी ही आपली जबाबदारी आहे. बरीच लोक या गोष्टीला, या जबाबदारीला स्वीकारत नाही. वर्षांपासून त्यांना असं वाटतं एकमेकांचं डोकं फिरवणं हेच माझं काम आहे, फक्त एकमेकांना विश्वासापासून पाठीमागं फिरवणं हेच माझं काम आहे. काही अशा लोकांना सुद्धा मी ओळखतो की जे लोक मंडळीत माणसं येऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत. याला अतिशय घाणेरडे विचार म्हणतो. आणि देव अशा माणसाचा विरोधी होतो, लक्षात घ्या. आणि देवाने त्याला स्वतःहून शिक्षा घ्यायला सांगितले. देव त्याला शिक्षा नाही करणार, कारण देव शिक्षा करेल ती खूप भयानक आहे. आणि कोणती शिक्षा आहे, स्वतःहून त्याला सांगितलेली की त्याला स्वतः जात्याची तळी दया बांधावी आणि स्वतःच जाऊन समुद्रात डुबावं. आणि हे त्याच्या हिताचं आहे. का हिताचं आहे? कारण ज्या गोष्टीविषयी देव जास्त आवेशी आहे त्या गोष्टीविषयी तो अशा प्रकारचा घाणेरडा विचार करतो. कारण खूप लोक असे आहेत की मंडळीमध्ये माणसं येऊ नयेत किंवा वाढ होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. पण असं जर तुम्ही करणाऱ्यापैकी कोणी असाल किंवा असा जर विचार सुद्धा कधी तुमच्या अंतःकरणामध्ये सैतान घेऊन येत असेल तर तो सैतानापासून आहे, लक्षात घ्या. किंवा तो तुमच्या मनाचा विचार आहे, त्या विचाराला तेव्हा त्याच ठिकाणी थांबवलं पाहिजे. कारण ज्या वेळेस परमेश्वर मंडळीचा विचार करतो त्यावेळेस अशा माणसाचा विचार करतो की तो दुसऱ्याला प्रोत्साहित करेल, दुसऱ्याला मदत करेल, एकमेकांची काळजी घेईल, एकमेकांच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये काय चालायला ह्या गोष्टीविषयी विचार करेल. राग कदाचित येईल पण त्या रागामध्ये सूर्य मावळणार नाही या गोष्टीचा तो विचार करेल.
कदाचित त्याच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या विषयी काहीतरी कटुत्व असेल, पण ते कटुत्व फार काळ तो टिकवणार नाही. त्या सगळ्यांची तो क्षमा करेल. कुठल्याही प्रकारचं पातळ जास्त काळ आपल्या मनामध्ये ठेवणार नाही. तो पातकांची क्षमा करेल. बंधू म्हणून, बहीण म्हणून, माझ्या कुटुंबातला मंडळीचा भाग म्हणून त्याचे सर्व अपराध तो विसरून जाईल. हालेलुया. लक्षात घ्या, हे सगळं झालं पाहिजे. आणि हे सगळं कोण करणार? आपण करायचं. हालेलुया. हे सगळं मी करणार. बाजूला सांगा. अहो, बाजूला सांगा म्हणजे तुम्हाला साक्षी असेल की तो तुझा साक्षी आहे म्हणून. मी करणार आहे म्हणून. हे सगळं मी करणार. हालेलुया. बरीच लोक आपण हे करण्यासाठी जबाबदारी घेऊ इच्छित नाही. त्यांना असं वाटतं की जबाबदारी नका देऊ, कारण जबाबदारी दिली की ती पार पाडावी लागते आणि जबाबदारी पार पाडल्याशिवाय परमेश्वर आशीर्वाद पण देणार. हालेलुया. मंडळी ज्या वेळेस आपण मंडळी म्हणून एकत्र येतो त्यावेळेस आपल्यावर परमेश्वराने हे काम घेऊन केलेलं आहे. एकमेकांसाठी आपण चांगली कामं केली पाहिजे. एकमेकांसाठी आपण भल्याची कामं केली पाहिजे. ज्यावेळेस आपण प्रश्नाच्या कृतीमध्ये वाचलं त्या ठिकाणी तर असं लिहिलंय की जो श्रीमंत होते, ज्यांचं घर होतं, ज्यांची शेतीवाडी होती, त्यांनी आपली संपत्ती विकली आणि कुणाला आणून दिली माहितीये? मंडळीमध्ये आणून दिली. आणि मंडळीमध्ये कशासाठी आणून दिली? मंडळीमध्ये कशासाठी आणून दिली? त्याचं कारण काम काय होतं? त्यांना सगळ्यांना जेवण दिलं जात होतं. त्यांना सगळ्यांची ज्यांना जसं आवश्यक आहे त्यांच्यासाठी. मग समजा कोणाच्या घरामध्ये काही गोष्टी नसतील तर त्या घेण्यासाठी त्याला मदत केली जात होती. ज्यांना कोणाला कपडे नसतील तर त्याला कपडे घेण्यासाठी मदत केली जात होती. ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या घरामध्ये असणाऱ्या आवश्यकतांसाठी दिलं जात होतं. किंवा ज्या कदाचित जे जेवण एकत्र बनवत होते, रोज ते एकत्र जेवत होते, ते जेवण भरण्यासाठी वापरलं जात होतं. या सगळ्या गोष्टीसाठी वाटून दिलं जातं. हालेलुया. संपत्ती असणारा असं म्हणत नव्हता की हे माझं आहे म्हणून. संपत्ती असणारा म्हणत होता की हे सर्व काही परमेश्वर. हालेलुया. आज विश्वासणारे माझं कबाड ओझं घेऊन दमलेले लागले. कबाड ओझं आहे त्यांच्या डोक्यावर. इतकं कबाड ओझं आहे की ते ओझं काढायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की इतर लोकांसारखं आम्ही पण घेऊन जाणार आहे का काय? ते तर घेऊन जाणारच नाही, पण तुम्ही पण घेऊन जाणार नाही काय? स्वर्गात जर समजा तुम्ही गेला आणि साठवणारे नाही जाणार. एक परमेश्वराने मला खूप चांगला संदेश दिला या आठवड्यामध्ये की आपल्या प्रत्येकासाठी ना परमेश्वराने एक वेगळी आज्ञा देऊन ठेवली, पण ती आज्ञा आपण मान्य करत नाही. आपल्या प्रत्येकासाठी की वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे, प्रत्येकासाठी वेगळं आहे. म्हणजे असं कोणी नाही की त्यासाठी 10 आज्ञांच्या बरोबर एक वेगळं काहीतरी परमेश्वराने देऊन ठेवलं. बरीच लोक, एक मनुष्य आला येशू ख्रिस्ताजवळ आणि तो म्हणाला की मी काय करावं, आणि येशूने त्याला एकच आज्ञा सांगितली माहिती आहे. बाकी सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला काय सांगितलं माहिती आहे? सगळं विक आणि माझ्या मागे चल. प्रेज द लॉर्ड. आला का तो पाठीमागे येशू ख्रिस्ताच्या? नाही आला. हालेलुया. सगळं तो करत होता, एकच गोष्टी चुकत होता. बरीच लोक विश्वासाने आज चुकताय. बऱ्याच लोकांना असं वाटतं, मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळं विकावं आणि मंदिरात आणून जमा करावं, पण जे देवानं सांगितले ते तरी किमान करावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण काही लोक ते सुद्धा करायला तयार नाही. त्यांना असं वाटतं पास्टरला पाहिजे म्हणून मागतात. पास्टरला पाहिजे, पास्टरला काही नको. प्रेज द लॉर्ड. मला जर हवं असतं तर पुष्कळ काही काही मागता आलं, पण त्या सगळ्या गोष्टी मागण्यासाठी परमेश्वरानं मला नाही ठेवलेले आहे. परमेश्वरानं मला तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी, परमेश्वरानं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होऊ नयेत यासाठी ठेवलेलं आहे मला. आणि यासाठी ठेवलंय की ही मंडळी तयार करून त्याला त्या ठिकाणी स्वर्गात सादर करायची. त्या ठिकाणी मला सादर करायची. ती वधू आहे ना, ती वधू त्यासमोर घेऊन जायची आणि त्यावेळेस तू विचारणार आहे मला की माझ्या वधू तू कशी काळजी घेतलीस. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, बरेच वेळेस आपण या गोष्टीच्या बाबतीत चुकतो आणि आपल्याला असं वाटतं की इतरांना मदत करणं हे माझं काम नाही. आणि मदत सुद्धा मदत एक वेगळ्या प्रकारचा उद्देश ठेवून केलं जातं. लक्षात घ्या, विश्वासणारे जर विश्वासणाऱ्याला मदत करत असतील तर ते स्वार्थी मदत असली नाही पाहिजे. आणि त्या स्वार्थी मदतीचा काहीही तुम्हाला कोणत्याही काळी मात्र फायदा होत नाही. किंवा काही लोक काही दान देतात तर खरं, म्हणजे लोकांना असेल किंवा कोणाला काही मदत म्हणून देत असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा ढीगभर म्हणजे उद्देश असतात. त्यांचे ढीगभर इतके उद्देश असतात की तो हा माझ्यावरच जडून राहायला पाहिजे, मलाच त्यानं जास्त मांडलं पाहिजे, माझ्यावरच जास्त प्रीती केली पाहिजे आणि अजिबात दुसऱ्या कोणाला त्याने जास्त प्रीती नाही केली पाहिजे, दुसऱ्यांची बोलणं सुद्धा नाही बोलला पाहिजे. हे घाणेरडा उद्देश आहे. हालेलुया. लक्षात घ्या, तुम्ही त्यांना स्वतःवर अवलंबून राहायला शिकवते. हालेलुया. तुमच्यावर अवलंबून राहायचे, त्याला देवावर अवलंबून राहायचे. हालेलुया. मदत करताना हे सांगितलं पाहिजे मदत करणाऱ्यांनी की मी तुला मदत करत आहे, पण खरा मदतगार परमेश्वर आहे. हालेलुया. पण
पण मदत करणारे आजकाल असं सांगत नाही. कारण का माझ्यापेक्षा देवावर जास्त प्रीती केली तर आहे आणि तो देवाचाच विरोधक आहे. कारण स्वतःला तो देवाचाच प्रतिस्पर्धी करतोय. कारण का स्वतःचा प्रतिस्पर्धी, कारण तो देवाला सोडून तुझ्या मागे लागला. आणि त्याला एक दिवस हे सांगितलं पाहिजे. मी पुष्कळ लोकांना सांगितलेलं आहे व्यक्तिगत रीतीनं की माझ्या मागे लागू नकोस, माझ्याकडे काही नाहीये, देवाकडे जा. देवाजवळ गुडघे ठेव, परमेश्वर तुला दे. आणि मी दिल्याला संपणार एक दिवस, पण देव दिले ते कधी संपणार नाही. हालेलुया. मी दिलेलं संपून जाईल, खराब होईल, कुजून जाईल, जुनं होईल, पण देव मात्र नवीन काहीतरी देईल रोज. प्रेज लॉर्ड. पण काही लोक मदत करणार हे सांगत नाही. मदत करण्याचा माझं सांगणं आहे तुम्हाला, मदत पुष्कळ करा, पण तुमच्यावर अवलंबून राहायला कोणालाही सांगू नका. प्रेज लॉर्ड. पुष्कळ मदत करा. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला म्हणाल असं की मी मदत करतोय, माझ्यावरच विश्वास ठेव, तर लक्षात घ्या तुम्ही त्या माणसाचं तारण गमावलं, स्वतःचं पण गमावलं. स्वतःचं पण गमावलं. कारण असं जर तुम्ही सांगितलं असेल त्याला, तर निश्चित अर्थाने तो तर नरकात जाणारच जाणार. आणि तो नरकात बसून तुम्हाला शेजारी बसून तुम्हाला शिवाय देणार. तुझ्यामुळे मी नरकात आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो पण नरकात असणार तुमच्यामुळे. मदत करताना ही गोष्ट पण लक्षात ठेवा. कारण बायबल मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे मदत करा, पुष्कळ करा. विश्वासाने हे केलं पाहिजे, रोज केलं पाहिजे, नेहमी केलं पाहिजे. चांगली कामं करण्यासाठी तर आपण मंडळीत आहोत. हालेलुया. वाईट काम करण्यासाठी आपण मंडळी नाही. हालेलुया. बऱ्याच विश्वासांना मी ओळखतो की जे लोक व्यसन करतात आणि व्यसन करत असताना ते विश्वासांना सांगतात की अरे तू इथं मंडळीमध्ये सांगू, इथं इकडे तिकडे काही सांगू नकोस, कारण का ते तुझ्यात आणि माझ्यातच ठेव. तुम्ही काय लोकांसमोर उदाहरण पेश करता किंवा कोणतं उदाहरण तुमचं मंडळीतल्या लोकांसमोर आहे, या गोष्टी मी सुद्धा विचार करतो. कारण ज्यावेळेस आपण जबाबदारी घेतो, चांगली कामं करण्याची जबाबदारी घेतो, मदत करण्याची जबाबदारी घेतो, त्यावेळेस आपली साक्ष सुद्धा एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी आपल्यावर आहे. कारण आपली साक्ष दुसऱ्यावर खूप मोठा परिणाम घडवू शकते. हालेलुया. जर कदाचित तुम्ही चुकून लपून छपून व्यसन करत असाल आणि लपून छपून व्यसन करून सुद्धा तुम्ही प्रभुवचन घेत असाल, तर समजा तुम्ही वेगळ्या प्रकारचं उदाहरण त्या माणसासमोर ठेवताय. हालेलुया. कारण ते उदाहरण त्या माणसाला नरकात नेण्यासाठी कारणीभूत आहे. बरीच विश्वासणाऱ्यांना मी ओळखतो की जे विश्वासणारे प्रभुभोजन तर घेतात तर खरं, पण व्यसन पण करतात. आणि व्यसन करणाऱ्या व्यक्तीला प्रभुभोजन घेण्याचा अधिकार नाही. मी प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक महिन्यामध्ये ज्यावेळेस प्रभुभोजन असतं त्यावेळेस मी सांगत असतो, पण काही लोक धाडसाने घेतात आणि त्यांनाच वाटतं पास्टरला काय घेणं देणं, पास्टरला काही देणं घेणं नाहीये, पण देवाला मात्र घेणं देणं आहे. कारण देव असं सांगतो त्या वचनामध्ये, प्रभुभोजनाचा अध्याय तुम्ही काळजीपूर्वक वाचा. पहिले ग्रंथिकारास पत्र 11वा अध्याय आणि त्याच्यामध्ये प्रभुभोजनाचं जे स्पष्टीकरण आहे ते काळजीपूर्वक वाचा. शेवटी तिथं असं लिहिलेलं आहे की तुमच्यातले बहुसंख्य लोक ही अशी आहेत की त्यांच्यावर शिक्षा झालेली आहे आणि याचं कारण हे आहे की तुम्हाला मर्म ओळखलेलं नाही. हालेलुया. तुम्ही मर्म ओळखलेलं नाही. कशाचं मर्म? प्रभुभोजनाचं. बरीच लोक उदाहरण ठेवतात चुकीचं. फक्त मी तुम्हाला साक्ष प्रभुभोजन घेणं हा एक वेगळा मुद्दा आहे, पण तुमची साक्ष चांगली असली पाहिजे. कारण त्या साक्षीद्वारे सुद्धा मंडळीची तुम्ही जबाबदारी पार पाडताय. प्रोत्साहन करा, एकमेकांना मदत करा, एकमेकांना पडला तर हात द्यायला शिका, त्याच्याकडे पाहून हसू नका. असं म्हणू नका की पडला बरं झालं. आणि बरेच लोकांच्या जीवनामध्ये, कारण त्यांच्या जीवनात काहीतरी वेगळं देव परमेश्वर घडवतो. संकट येतं, कारण विश्वासाचा परिणाम आहे संकट येणं. आणि विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये संकट येतं आणि मग तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे, मग दुसऱ्याचा हसू करू नका. तुमच्या अंतःकरणामध्ये बऱ्याच विश्वासणाऱ्यांना मी पाहतो की त्यांना असं वाटतं की आज तो संकटात आहे, भरपूर पाप करत असं वाटतं, त्या घरामध्ये खूप काही पातळ चालले असणार, म्हणून बघा त्याचा सगळा बिझनेस बुडाला. असं नका सांगू. हालेलुया. हा घाणेरडा विचार लक्षात घ्या. देव काहीतरी वेगळं शिकवत असेल, सोन्यासारखं भक्तित्व तो घेऊन जात असेल, म्हणून त्याचा बिझनेस बुडवलेला असेल, म्हणून त्याची नोकरी गेली असेल, म्हणून त्याच्या घरामध्ये तो थोडासा कर्ज बांधला आणि त्याचा एक वेगळ्या प्रकारचा तो बॅड पॅच मधून चाललेला आहे. पण बॅड पॅच मधून जरी चालला असला तरी त्याचा तिरस्कार करू नका, तर त्याला उठण्यासाठी हात द्या. हालेलुया. हेच आपल्या विश्वासणाऱ्यांचं काम आहे. हालेलुया. त्याची निंदा करणं, पाठीमागं त्याला नावं ठेवणं, पाठीमागं त्याच्या पापाविषयी विचार करत बसणं, तो कुठं चुकला असेल याच्याविषयी विचार करत बसणं, हे आपलं काम नव्हे. हालेलुया. विश्वासणारे ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने एका आंधळ्याला पाहिलं आणि शिष्याने पाहिलं, त्यावेळेस शिष्यांच्या मनामध्ये हा विचार आला, कुणाच्या पापामुळे हा आंधळा झाला. बरीच लोक आज असाच विचार करतात आणि येशू ख्रिस्त म्हणाला कोणाच्या पापामुळे नाही हा आंधळा झाला, हा देवाच्या गौरवासाठी आला. बरेच लोकांचा आज असाच विचार आहे, कोणाच्या पापामुळे अरे तुझं असं झालेलं आहे, कोणाच्या पापामुळे तुझ्या घरामध्ये अशांती आहे,
आहे. कुणाच्या पापामुळे तू कर्जबाजारी आहे की नेहमीच पापामुळे संकट येतात असं नाही. हालेलुया. विश्वासाचा परिणाम संकटात. हालेलुया. विश्वासाचा परिणामाने सुद्धा संकट येतात. देव तयार करत असतो त्यावेळेस पण संकट येतात. काही लोकांना देव काहीतरी शिकवायचं असतं त्यावेळेस पण संकट येतात. काही वेगवेगळ्या गोष्टी संकट येण्याची वेगवेगळी कारण आहे. ती कारण तपासा पहिले, प्रथम त्याच्यावर प्रार्थना करा, त्यासाठी गुप्तपणे प्रार्थना करा, प्रभूला विचारा आणि मग त्याचा निर्णय करा. कुणाचाही न्याय करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हालेलुया. विश्वासदारांचा अधिकार नाहीये, कारण विश्वासदार न्याय करण्यामध्ये पटायचं. सगळ्यात जास्त पटाई विश्वासदारी कोणत्या गोष्टीत असतील तर न्याय करण्यात. लगेच त्याचा निकाल लावून रिकामा, लगेच म्हणून तर पक्का नरकाचा. काही लोक तर पाळल्यावर सुद्धा नरकात पाठवायला नाही. हा पाळल तर नक्की, हा भिशव तर नक्की, परफेक्ट. न्याय करण्या अगोदर तपासा. त्याची प्रेम लाईन तुम्हाला माहिती आहे का? तो काय करतोय माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या जीवनामध्ये काय फेस करतोय हे माहिती आहे का तुम्हाला? तो कोणत्या निराशेतून जातोय हे माहिती आहे का तुम्हाला? काय त्याच्या अंतःकरणामध्ये उलटा पालट चाललेला आहे, सैतानानं कोणते कोणते हमले त्याच्यावर केले हे माहिती आहे का तुम्हाला? या गोष्टीविषयी विचार करा आपल्या अंतःकरणामध्ये. जर समजा हे सगळ्याचा विचार न करता तुम्ही निकाल लावून रिकाम झाला तर निश्चित अर्थाने तुम्ही त्याच्या अडकण्यासाठी खूप मोठं कारण असतं. प्रार्थना करू देणार नाही सैतान तुम्हाला त्याच्याविषयी, कारण ज्यांच्याविषयी तुम्हाला तुम्ही नरकाचाच निकाल लावून दिलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही काय प्रार्थना करा? प्रार्थना करू शकता तुम्ही त्यासाठी? प्रार्थना नाही करू शकत, कारण आपण प्रार्थना करणारे आहोत, त्याचा निकाल लावणारे नाही आहोत. आपण न्याय करण्यासाठी देवाने आपल्याला नाही ठेवलेलं, आपण त्याला प्रोत्साहन देण्यासाठी देवाने आपल्याला ठेवलं, उत्तेजित करण्यासाठी ठेवलेला आहे. हा धरून आपल्याला बाहेर काढण्यासाठी ठेवलेला आहे. परमेश्वराने हे आपल्याला आज्ञा दिलेले. शत्रूचा गाढव जरी खड्ड्यात पडला असला तरी तो गाढव खड्ड्यातून बाहेर काढा, त्याला त्याच्या घरी, शत्रूच्या घरी पोहोचत कर, असं सांगितलेलं आहे परमेश्वराने आपल्याला. हालेलुया. इथं आपल्या चर्चमध्ये बाजूला बसणाऱ्या, खुर्चीवर बसणाऱ्या, बाजूला बसणाऱ्या माणसाच्या जीवनात जरी असं झालं असलं तरी असं म्हणतो आपण आज काहीतरी पातक करून वाटतं म्हणून त्याच्या जीवनामध्ये रडायला लागला. रडणाऱ्याविषयी पण असा, पश्चाताप करणाऱ्याविषयी पण असा विचार करणारे माणसं आहेत विश्वास. बाजूला मला रडतोय त्याला, अरे आत्मा रडवत असेल कदाचित, तू ओरडते, आत्मा ओरड्यात सांगत असेल त्याला कदाचित, जास्त आनंदी आहे आज, काय झालं पण असतं. विचार करा आपल्या मनामध्ये की बाजूवाल्याविषयी तुम्ही काय विचार करा, कारण तो मनुष्य कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण तो तुमच्यासोबत स्वर्गात असणार आहे. प्रेज द लॉर्ड. असा विचार करणारे स्वर्गात जाणार की नाही हा शंका आहे मला. पण आपल्या अंतःकरणामध्ये विचार करा आपल्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याचा निकाल लावणं बंद करा, दुसऱ्याचा न्याय करणं बंद करा. जर त्याच्या जीवनामध्ये काही मिस्टेक झाले असेल तर क्षमा करा, ते सोडून द्या, कारण देवाने मंडळीत तुम्हाला यासाठी ठेवले. हालेलुया. इथं तुम्ही केवळ खुर्चीवर बसण्यासाठी आलेले नाही, बाजूवाल्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्ही आले. हालेलुया. त्याला हात धरून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आले, त्याचा न्याय करण्यासाठी तुम्ही नाहीये. तर तो पडलाय तर कुठे पडला म्हणून त्याला विचारून, त्याची विचारपूस करून त्याला काही मदत करता येते का हे करण्यासाठी तुम्ही आले. हालेलुया. तुम्ही इथं येऊन बसून फक्त तुम्हाला आशीर्वाद मिळाला जायला खड्ड्यात मला काय घेतलं नाही, असं काही लोकांचं जीवन आहे. आणि काही मंडळींच्या मध्ये काही लोक असेच आहेत की नवीन आला काय आणि गेला काय काही त्यांना फरक पडत नाही. बाजूवाला मी जातो माझ्या सुखासाठी जा, माझ्या आनंदासाठी जा. तुझ्या सुखाचं कुणाला पडले अशा करोडो लोक आहेत बाबा, अशा सुखासाठी येणार तुझ्यासाठी. हालेलुया. बरीच लोक आज अशा प्रकारच्या घाणेरड्या विचारांच्या मध्ये, त्या विचारातून बाहेर या. आपण मदत करण्यासाठी आहोत, प्रोत्साहन देण्यासाठी आहोत, चांगली कामं करण्यासाठी आहोत, हात देण्यासाठी आहोत, खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी आहोत, आपण न्याय करण्यासाठी नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पडला तर आपल्याला उठायला मदत करायची यासाठी आपण आहोत. तिसरी महत्वाची गोष्ट, एकत्र येणे आपल्याला बंद करायचं नाही. पहिले कोरिंथीकर पत्र 11वा अध्याय, पहिले कोरिंथीकर पत्र 11वा अध्याय आणि त्याचं 17 पासून 34 पर्यंत. या ठिकाणी तुम्हाला प्रभुवचनाविषयी पण वाचायला मिळेल, पण तो भाग मी वाचणार नाही. 17 पासून मी फक्त 22 पर्यंत वाचेन. आता असा आदेश असताना मी तुमची वाहवा करीत नाही, कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुमच्यात कुठे असतात असे मी ऐकतो. तर ते काही अंशी खरे मानतो, कारण तुम्हामध्ये जे पसंती उतरलेले आहे ते प्रगट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असले पाहिजे. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभोजन करणे शक्य नसते, कारण भोजन करते वेळी प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो, एक मस्त होतो.
खाणेपिणे करण्यास तुम्हाला आपापली घरे नाहीत काय, की तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्याच्या जवळ काही नाही त्यांना लाजविता? मी तुम्हाला काय म्हणू, या दिवशी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करीत नाही. Praise the Lord. हालेलुया. आपण एकत्र येणं बंद नाही केलं पाहिजे. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यामध्ये पक्षभेद असणार नाहीत का हो? असणार आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये मतभेद असणार आहे. तुमचे विचार, माझे विचार, किंवा तुमच्या बाजूला बसणाऱ्या माणसाचे विचार, तुमच्या बाजूला बसणाऱ्या बहिणीचे विचार तुमच्या जे जुळतीलच असं नाही. लक्षात घ्या, कदाचित ते विचार जुळणार नाही. कदाचित तुम्ही भिन्न भिन्न विचारांचे असाल. एक टोक एका दिशेला दुसऱ्या टोकाची भूमिका असेल तुमची, पण हे सगळ्या विचारांना एकत्र आणण्याचं काम कोण केलेलं आहे? येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. एकाच रक्ताद्वारे, एकाच नावामध्ये, एकाच स्वर्गासाठी आपण एकत्र झालेलो आहोत. हालेलुया. हालेलुया. आपण कदाचित वेगळ्या धर्माचे असू, वेगळ्या जातीचे असू, वेगळ्या रंगाचे असू, वेगळ्या कुटुंबातले असू, आणि इथं जाती धर्म आपण पाळत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या धर्माच्या गोष्टींना आपण या ठिकाणी पालन करत नाही, तर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, ख्रिस्ताच्या वचनावर आपण चालत आहोत, आणि ख्रिस्ताचं वचन फॉलो करून त्याचे शिष्य म्हणून त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण मार्गक्रमण करत आहोत. आणि हे सगळं करत असताना एकत्र येणं बंद करता कामा नये. हालेलुया. नेहमी आपल्याला एकत्र येण्यासाठी आपण स्वतःला प्रोत्साहित करत राहिले पाहिजे. आणि मंडळी या नात्यानं आपलं प्रथम कर्तव्य बनतं की आपण एकत्र येणं सोडलं नाही पाहिजे. हालेलुया. एकत्र आपण आलंच पाहिजे. हा एकत्र येण्यामध्येच आपलं भलं आहे. हालेलुया. बऱ्याच मंडळांच्या मधल्या लोकांनी एकत्र येणं बंद केलं. एकत्र त्यांना प्रार्थना बोरिंग वाटू लागतात. त्यांना असं वाटतं ऑनलाईन मी जुळतो, वाद झालं ऑनलाईन. आणि हे मंडळांना एकत्र सहभागितेला सगळ्यात मोठं अडचण या 2 वर्षामध्ये जो कोणता आला असेल तर ते कोणता आहे माहिती आहे? ऑनलाईन. त्यांना असं वाटतं की फेसबुक वरून जोडलो किंवा युट्यूब वरून लाईव्ह मध्ये जोडलं तर माझं काम झालं. बस मी लाखो लोक तिकडे कुठेतरी बसलेले आहे, लांब कुठेतरी मुंबईत मनुष्य, आणि मी इथे एकत्र जोडलेलं आहे, बस याच्यापर्यंत. आणि ऑनलाईनला काही मर्यादा आहे, लक्षात घ्या. कारण ऑनलाईनचं एक वेगळ्या प्रकारचं ते एक ठराविक काळ होता की ज्या काळामध्ये ऑनलाईन आवश्यक होतं, आणि निश्चित अर्थाने परमेश्वराने त्या गोष्टीचा उपयोग करून पण घेतला, आणि ऑनलाईन एकत्र येण्यासाठी देवाने त्याचा उपयोग करून घेतला. पण आता तो काळ संपला, कोरोना संपला, तरी सुद्धा लोक आज ऑनलाईनच एकत्र येतात. असे हजारो लोक आहेत की ज्यांना मी ओळखतो की जे लोक ऑनलाईन साठीच फक्त धडपड करतात. प्रत्यक्ष सहभागिता त्यांना आवडत नाही. प्रत्यक्ष त्यांना असं वाटतं तो मला आवडत नाही, ती मला आवडत नाही, तिचा स्वभाव मला आवडत नाही, त्याचा चेहरा मला आवडत नाही, तो असंच बोलतो, तो असाच टाळ्या वाजवतो, मध्येच ओरडतो, मध्येच रडतो, आणि तिथं त्या स्पीकरचा आवाज, काही लोकांना ह्याचा आवाज त्रास देतो, काही लोकांना माईक वाटतं, त्यांना वाटतं इको जास्त आहे, आणि त्यांना असं वाटतं हे डान्स गाणं मला आवडत नाही. असं खूप काही गोष्टी आहेत. हे सगळे जे विचार आहेत, हे सगळे विचार तुम्हाला स्वर्गामध्ये बोलता येणार नाही. स्वर्गात ऑनलाईन आराधना नाही करणार. बाजूला सांग, प्रत्यक्ष परमेश्वर समोर आहे तुमच्या माझ्या. हालेलुया. आणि तुम्हाला न आवडणारा कदाचित तुमच्या बाजूला बसलेला असेल, आणि तो कन्नडमध्ये काहीतरी बोलत असणार वेगळं, तुम्हाला काय कुडबुड चाललेलं नसतं. प्रेज द लॉर्ड. कुठेतरी इंग्लिश, इकडे इंग्लिश असणार, पुढे फ्रेंच बोलणार असतात, पाठीमागे रशियन बोलणार असतात, आणि तुम्हाला अरे मी फसलो वाटतं यांच्यात. हालेलुया. आत्ताच इथं सवय लावा. हालेलुया. आत्ताच या गोष्टीची सवय लावा, न आवडणाऱ्या माणसासोबत आराधना करा. चेहरा आवडत नाही त्यासोबत देवाचं गौरव करण्याची सवय लावा, त्याचं ऐकण्याची सवय लावा. तुम्हाला कुठल्याही गोष्टी आवडत नाही, त्याचा वास येत असेल तरी पण त्यासोबत बसून देवाची महिमा करण्यासाठी सवय लावा. हालेलुया. त्याचं देवाच्या गौरवाकडे लक्ष आहे ना, तो चेहरा, कपडे आणि इथं वास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात पाहत नाही. फॅन चालू आहे की नाही, गरम होतं की नाही, बिल्डिंग व्यवस्थित आहे, वारं येतं की नाही, आणि मग वेगवेगळ्या प्रकारची फरशी चांगली आहे की नाही, खुर्ची मोडलेली आहे, हे सगळं काहीच पाहत नाही. हालेलुया. लक्ष असतं मी देवाला भेटायला, बाजूवाला मनुष्य सुद्धा देवाला भेटायला, इकडचा मनुष्य सुद्धा देवाला भेटायला आहे, आणि मी आणि हा मिळून आम्ही सगळेजण देवाचं गौरव. हालेलुया. एकत्र येण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. एकत्र येण्यामध्ये एक वेगळं परमेश्वरानं सहभागिता ठेवली. देवाला, परमेश्वराला हे करायचं होतं, आणि म्हणून तर देवाने हे मंडळी स्थापन केली. हालेलुया. नाहीतर त्याला काय गरज होती? एकट्याला तो आशीर्वाद देऊ शकत नव्हता का? देऊ शकत होता. एकट्याला चालवू शकत नव्हता का? चालवू शकत होतं. एकट्याला आराधना करण्यासाठी प्रोत्साहित करू शकत नव्हता का? हो, करू शकत होता. सगळं काही करू शकत होता. पण एकत्र येण्यामध्ये जो आनंद आहे, त्याला ठाऊक आहे की लाखो लोकांचा, करोडो लोकांचा समुदाय त्या ठिकाणी एकत्रपणे देवाचं गौरव करणार आहे. एकत्र ते हालेलुया म्हणणार आहे, एकत्र देवाची महिमा करणार आहे.
एकत्र पवित्र 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 म्हणतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, एकत्र येणं हा मंडळीचा सर्वात मोठा भाग आहे आणि त्या भागामध्ये तुम्ही असलंच पाहिजे. हालेलुया. ऑनलाईनला लिमिटेशन्स आहे. ऑनलाईन मधून कधी मनुष्य एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर जातो हे सुद्धा समजत नाही, हे सुद्धा कळत नाही. आणि तुम्हाला न आवडणारी गोष्ट इकडं पास्टर हालेलुया म्हणत असतात, तिकडं ऋतिक रोशन असतात दुसऱ्या व्हिडिओ. प्रेज द लॉर्ड. असं होतं का? बऱ्याच वेळा लोकांना झालंय असं. हालेलुया. का असं करतायत लोक? कारण सैतानाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, ऑनलाईन बसलेलं आहे, डोकं कसं फिरवायचं त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. कारण स्किप करण्याची सुविधा आहे, स्किप करण्याची. तुम्ही पुढे ढकलू शकता, पाठीमाग घेऊ शकता. इथं स्किप करता येतं का? पास्टरचा संदेश आवडला चला उचलून जाऊया लगेच जाऊ, असं काय होत नाही. लगेच कळून येतं अरे बाजूवाला काय म्हणेल, इकडचा काय म्हणेल, तिकडचं काय म्हणेल, आणि पास्टर सुद्धा संदेश संपल्यानंतर काय म्हणेल हा पण विचार येतो. त्याच्यापेक्षा आपण म्हणतो आवडून आवडून बसा. प्रेज द लॉर्ड. पण तिथं सुविधा आहे. मग तिथं तुम्ही रतिक पण बघाल, ऐश्वर्या पण बघाल, अजून कुठली तर आवडणारे पण बघाल आणि सगळं काही बघाल. तुम्हाला सगळं सुविधा आहे तिथे. कारण तिथं सुविधा त्यावेळेला सैतानाने देऊ केलेल्या आणि जसा फायदा आहे तसा त्याचा खूप मोठा तोटा पण आहे. पण बरीच लोक या गोष्टीचा तोटा पाहत नाही. त्यांना असं वाटतं हे खूप सोपं आहे आणि ऑनलाईन मध्येच मी खुश आहे. पण एकत्र येण्यामध्ये जितका परमेश्वर आनंद आहे तितका ऑनलाईन मध्ये नक्कीच नाही. काही काळ होता, त्या काळामध्ये ते झालेलं आहे आणि ते आवश्यक पण होतं आणि त्या काळामध्ये झालं. आणि आता मात्र काळ पुन्हा बदलला, पण परमेश्वराने या सगळ्या गोष्टी सुविधा ठेवलेल्या. तर आपण निश्चित अर्थाने एकत्र आलंच पाहिजे. कारण एकत्र जोपर्यंत आपण या प्रभू भवनासाठी एकत्र आणि या सगळ्या गोष्टीविषयी एकत्र येण्याविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हे सगळं लिहित असताना पाऊलाला हे सांगायचं होतं की तुम्ही जास्तीत जास्त करून एकत्र, एक अंतकरणाने, एक मनाने, एक हृदयाने एकत्र यायला शिका. त्याच प्रकारे चौथी महत्वाची गोष्ट, एक दुसऱ्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे. पहिले कोरिन्थीकरास पत्र 14वा अध्याय. आपण शेवटच्या भागामध्ये हे शेवटचंच फक्त गोष्ट आपण वाचूया, बंद करू. पहिले कोरिन्थीकरास पत्र 14वा अध्याय 26 पासून पुढे. 26. बंधुजन हो, तर मग काय तुम्ही उपासने करता एकत्र जमता, त्यापैकी तुमच्यापैकी प्रत्येक जण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रगटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही उन्नतीसाठी व्हावे. भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघी किंवा तिघे, दोघी किंवा पाच तर तिघे असावे, अधिक नसावे. त्यांनी आलीपालीने बोलावे. एकाने अर्थ सांगावा, परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्यांनी मंडळीत गप्प राहावे. स्वतःबरोबर व देवाबरोबर बोलावे. संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे. इतरांनी निर्णय करावा. तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रगट झाले तर बोलणाऱ्याने उगेच राहावे. सर्वात शिक्षण मिळेल व सर्वात बोध होईल. अशा रीतीने तुम्ही सर्वांना एका मागून एक संदेश देता येईल. संदेशांचे आत्मे संदेशाच्या स्वाधीन असतात. कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा आहे. आणि 40 पर्यंत पुढं बऱ्याच गोष्टीचं एक सार निघतं की एकमेकांना समजावून सांगा. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, एकमेकांना आपण समजावून सांगितलं पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस आपण एकमेकांना समजावून सांगू इच्छित नाही तोपर्यंत आपण मंडळीतली जबाबदारी पार पाडू इच्छित नाही. मंडळीतली जबाबदारी त्याच वेळेस पार पाडली जाईल ज्यावेळेस आपण समजावून सांगण्यासाठी तयार असू. बरेच लोक काय माहितीये समजावून का नाही सांगत? एक कारण आहे सर्वात मोठं. सांगा बरं एक कोणतं कारण आहे की समजावून का नाही सांगितलं जात? मी त्याच्या नजरेत वाईट होईल म्हणून मी सांगणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्हाला मला सत्य सांगण्यासाठी ठेवले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मला कशासाठी ठेवले? परमेश्वराने सत्य सांगण्यासाठी ठेवलेले. परमेश्वराने तुम्हाला मला खोटं बोलून कसं काय बोलतो, ठीक आहे हा छान छान प्रेज द लॉर्ड एवढं बोलण्यासाठी ठेवलेलं नाही. पण आजकाल मंडळींचं असंच झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू माझ्या घरी, मी तुझ्या घरी, तुला वाट लागेल ना तुझी, मला काय केलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला मार्ग दाखवणारे बनवलेले. बाजूला सांगा, तू मार्ग दाखवणार आहे. चुकलंच तर सांगणार आहे. हालेलुया. किंवा प्रेज द लॉर्ड. कसं काय सिस्टर, ठीक आहे, हो हो बरं आहे बरं आहे. लोकांना उपदेश आवडत नाही, लोकांना चुका सांगणं आवडत नाही, लोकांना सत्य ऐकायची सवय नाही. सत्य ऐकायची सवय आणि सत्य ऐकण्यासाठी धाडस लागतं, सत्य ऐकण्यासाठी डेअरिंग लागतं.
सत्य ऐकण्यासाठी एक विशाल अंतःकरण लागतं. Praise the Lord. आणि बऱ्याच लोकांना हे सत्य ऐकायचं नसतं, पण मंडळीतल्या प्रत्येक माणसाचं काम आहे सत्य सांगायचं. Yes. हालेलुया. खोटी स्तुती करायची नाही, खोट आव आणून आपल्याला सांगायचं नाही. हा बरं आहे, तुम्ही चांगलं करता एवढंच फक्त म्हणायचं नाही. यामध्ये काही मिस्टेक आहे, तू कुठं चुकतोय, कुठं तुझी मिस्टेक झाली, कुठं तुझा हे आहे प्रॉब्लेम आहे, हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. कारण बायबल सांगतं एचकेलाच्या पुस्तकामध्ये, पाप्यास तू जर नाही सांगितलंस की तू पाप करतोय तर त्याच्या पापाचा झडा मी तुझ्याकडून घे. Yes. हालेलुया. पण बरीच लोक कुटुंबातल्या माणसाला सुद्धा सत्य सांगत नाही. कुटुंबातल्या माणसाला सुद्धा. बऱ्याच नवरा बायकोचं जास्त बिनसलेलं कशामुळे असतं माहिती आहे? कारण ती एकमेकांची खरंच बोलत नाही, एकमेकांना काही सांगतच नाही. कारण तेच कुटुंब जास्त काय टिकतं, जास्त चांगलं टिकतं, जे शांतीमध्ये राहतं दीर्घकाळ, तेच कुटुंब जे एकमेकांच्या चुका दाखवतात, एकमेकांच्या चुकावर बोट ठेवतात, की इथं चुकल्याची तयारी, बाबा तू बदल, आपण न बदल, मला माहित नाही, पण हे सत्य आहे, Praise the Lord. हे खरं आहे. आणि लक्षात घ्या, त्यांच्यामध्ये सामंजस्यपणा राहतो. परमेश्वर त्यांच्यावर विशेष प्रीती करतो. पण बरीच लोक कुटुंबाला, बहिणीला बहिणीशी घेणं देणं नाही, आई वडिलांना मुलांशी देणं घेणं नाही, मुलांना आई वडिलांशी काही देणं घेणं नाही, भावाला भावाशी देणं घेणं नाही. आणि कुटुंबातल्या परिस्थिती अशी झालेली आहे, तुझं तू कर, माझं मी कर, तुझा तू मोबाईल, माझा मोबाईल, तुझं फेसबुक फ्रेंड किती 1000 कर, पण मी 1000 फ्रेंड करताना मला काय बोलायचं? हे गंमत आहे आजकाल. Yes. तू पाप कर, मला काय घेणं देणं नाही, पण मी पाप करताना मात्र तू बोलायचं नाही. असं गंमत आहे. मंडळातली लोक सुद्धा असेच वागतात ना. Yes. हे वागणं काय माहिती आहे? दुष्ट. हे अंतःकरण घाणेरडं अंतःकरण आहे. Yes. आणि देव याचा तिरस्कार करतो. तुम्हाला मला समजून सांगायला ठेवले, Praise the Lord. पवित्र जगायला ठेवले आपल्याला, आणि अपवित्र जगणाऱ्याला सावध करायला ठेवले Yes. Amen. आपल्याला. हालेलुया. मी पाप करतो, तू पण पाप करत राहा, दोघं पण जोडीनं आपण नरकात जाऊ, यासाठी ठेवलेलं नाही आपल्याला. हालेलुया. पण आजकाल फेसबुक खेळतायत लोक, व्हॉट्सअप खेळतात है ना. काही लोक इंस्टाग्राम खेळतात. त्यांना असं वाटतं तुझे किती आहेत, तुझे 1000 आहेत का? माझे 1500 खेळतात. तुला किती लाईक झाल्या? 800. माझ्याकडे 1200 झाले. अजून जरा एक कपडे कमी कर, अजून कपडे कमी. का कपडे कमी? लाईक वाढवायचे. जितके कमी कपडे तितके लाईक जास्त. Yes. आजकाल ट्रेंड आहे. जितकं घाणेरडे शिव्या तितके लाईक जास्त मुलांच्या व्हिडिओज. हे ट्रेंड झालेले आहे. आणि या ट्रेंडनी चालत नाही. मी सुरुवातीपासून सांगत आलो तुम्हाला, ट्रेंडनी मंडळी नाही चालत. मंडळी ही देवाच्या पवित्र वचनावर चालते. Praise the Lord. हालेलुया. पवित्रतेवर चालते. बाजूला चुकतोय, इंस्टाग्राम जास्त वापरतो, त्याला सावध करा. भलेही तुमचा द्वेष करेल, तुम्हाला म्हणेल हे तुझा काय संबंध बोलायचा, हे माझा संबंध नाही करा, तू माझ्या खुर्ची लावून पवित्र देवाची आराधना करते. Hallelujah. हालेलुया. माझा संबंध यासाठी आहे की तू आणि मी एका मंडळीचा भाग आहोत, तू आणि मी एका स्वर्गात जाणार आहोत, आणि माझी इच्छा आहे की तू नरकात जाऊ नये, स्वर्गात जावं माझ्याबरोबर, म्हणून मी तुला सांगतो. हालेलुया. तुला वाईट वाटो, थिरकार करो, तू मला चांगलं म्हणू नको, म्हण, काय मला फरक पडत नाही. हालेलुया. असं जर तुम्ही अंतःकरण ठेवाल, भलेही तुमचे 10 दुश्मन होतील, लक्षात घ्या, 10 दुश्मन होतील, पण त्या 10 दुश्मनांना एक दिवस याची जाणीव होईल की हाच माझा खरा दोस्त. हालेलुया. हाच माझा खरा दोस्त. बरीच लोकांना हे जाणीव झालेलं नाही. बऱ्याच लोकांना या सगळ्यांना दुश्मन करून कशाला बसा, हे चांगले चालले ना, तुम भी खुश, आम्ही खुश, बरं चांगलं चाललंय, ठीक आहे, चालेल, चालू द्या. नवरा बायको सुद्धा असं वागतात. नवरा बायको सुद्धा असं वागताय, तू प्राप्त कर, मला काही फरक पडत नाही, पण तू मिसरी घास, मला काय फरक, मी तंबाखू खाणार, काय बोलायचं. मिसरी घास, पण मी कधी जर घेऊन आलो तर मला काय बोलायचं नाही अजिबात. आजकाल असंच झालेलं आहे. पाप करूया आपण दोघं मिळून, असं झालेलं आहे. आणि सैतान दोघांना पण अंधारात ठेवतो. एकमेकांच्या चुका दाखवायसाठी आपण आहोत. हालेलुया. एकमेकांचं पापावर बोट ठेवून ते सांगण्यासाठी आपण आहोत. असं नाही की आपण उगीच काही दिसत नसतानाच टीका करण्यासाठी आहोत, पण जे दिसलं ते खरं सत्य सांगण्यासाठी आहोत. जे दिसत नाहीये ते उगीच मनाची तर्क लावून सांगण्यासाठी नाही आहोत. मनाची तर्क लावून सांगण्यासाठी नाही, पण समजा जर दिसतंय तुम्हाला तर ते तुम्ही सांगण्यासाठी आहात. हालेलुया. कारण ते सांगितलंच पाहिजे, कारण ते सांगण्यासाठी, समजावून सांगण्यासाठीच आपण आहोत. या ठिकाणी दोघा ठिकाणी संदेश द्यायला सांगितला. कशासाठी सांगितला? काय त्याचं कारण होतं? कारण हे होतं की जे याला दिसलं नाही ते त्याला दिसेल, याला दिसलं नाही ते याला दिसेल. कारण यासाठी की देवाचा आत्मा प्रत्येकाला वेगळं काहीतरी सांगत होता, यासाठी हे सगळं होतं. आणि हे सगळं असताना मंडळांच्या मध्ये ही शिस्त देवाने यासाठी लावून दिली की आपण समजावून सांगणारे असलो पाहिजे.
पाहिजे. हालेलुया. पण समजावून मीच एकटा समजावून सांगणार नाही, तर तुम्ही सगळेजण समजावून सांगणार असणार पाहिजे. तुम्ही सोबत्याला, तुमच्या मंडळीतल्या कुटुंबातल्या माणसाला समजावून सांगणार, तुमच्या आईला समजावतो. मी बसले का कधी तुमच्या आईजवळ आणि सांगितलं का प्रार्थना करायला प्रोत्साहित केलं का कधी तुम्ही? सांगितलं का आई प्रार्थना करणार नाही, कशावर तिला सांगा का तू म्हण तू वेळाला झाला आता इतकी दिवस तू टीव्ही बघत होत, आता तू प्रार्थना करायला मला लगेच सांगतो शांत. ठीक आहे ना, इतकी दिवस बदलला ना आता. हालेलुया. इतकी दिवस बघत होता टीव्ही, पण बदल आहे ना आता. हा पॉझिटिव्ह अंतकरणात विचार ठेवा. आईजवळ बसा, सांगा आई तू प्रार्थना कर, तुला प्रार्थना करताना मला बघायचं. हालेलुया. तुला बायबल वाचताना मला बघायचं. बरीच विश्वासणारे लोक आपल्या कुटुंबातल्या माणसाला सांगत नाहीत, ते जाईना का मला ते ऐकत नाही. तो तुम्ही तोपर्यंत सांगा जोपर्यंत ते करत नाही. हालेलुया. तुमचं आणि माझं कर्तव्य बनतं. हालेलुया. हे कर्तव्य आहे. ती मंडळी सुद्धा, त्या मंडळी सुद्धा जबाबदारी आपल्यावर आहे. हालेलुया. असं या लोकल चर्चची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे, तसं त्या घरातल्या चर्चची पण जबाबदारी आपल्यावर आहे. हालेलुया. बाहेरच फक्त बघण्यासाठी आपल्याला सांगितलेलं नाही, आणि तू बाहेर लोकांना फक्त शांतपण शिकवत आहे, घरामध्ये मात्र सगळा अंधार पडलेला, असं असू शकत. तुम्हाला सांगावं लागेल, प्रार्थना करताना बघावं लागेल, त्यांना प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करावं लागेल, त्यांना उपदेश द्यावा लागेल. भलेही तुम्हाला ते नावं देतील आणि वाईट म्हणतील, काही म्हणतील, पण समजावून सांगणार तुम्ही. हालेलुया. आजपासून आपल्या अंतकरणामध्ये हा निश्चय करा. बाजूला सांग, तू समजावून सांगणार आहेस, खरं बोलणार आहे. तोंडावर फक्त प्रेस लॉर्ड म्हणायला बंद करा. हालेलुया. तोंडावर फक्त म्हणतात ना प्रेस लॉर्ड, हा प्रेस लॉर्ड, ठीक 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 ठीक, तुम्ही ठीक, मी पण ठीक. अजिबात तू काय मला बोलू नको, मी तुला काय बोलणार, हे असलं बंद कर. आणि तुम्ही त्याला सांगा, ब्रदर मी तुम्हाला तिथं काहीतरी चुकीचं करताना पाहिजे काय. तो पहिल्यांदा लगेच कबूल करणार, मी काय सांगताय असं म्हणेल. तो सुरुवातीला म्हणेल, असं म्हणणार नाही का? सगळेजण काय असं म्हणत नाही की हो ठीक आहे, हो तुमचं बरोबर आहे, असं म्हणत नाही. तो लगेच कबूल करणार नाही. पण 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा तुम्ही सांगा, 11व्या वेळा म्हणेल माझं. हालेलुया. आणि एक दिवस बदलण्याचा फायदा कोणाला आहे? त्याचा त्याला सुद्धा. आणि तुम्हाला आनंद आहे की मी सत्य सांगितलं आणि माझ्यामुळे होतं. आणि हे करण्यासाठी तर आपण इथं आहोत. दुसऱ्याला चांगल्या प्रकारे वाटेला लावण्यासाठी आपण नाही. काही लोक अगदी वाटेला लावतात त्याला, बघा कसा केला. काही घरांच्या मध्ये आग लावून काम असेल, आणि हे बाहेर चालतं म्हणा जास्त. पण मंडळीत जर माणसं तशी असतील ना, तर निश्चित अर्थाने खूप खराब वातावरण मंडळींच्या मध्ये बनत चाललंय. पूर्वीच्या काळी काय झालं माहिती? पूर्वीच्या काळी ज्यावेळेस मंडळी होती, पहिली मंडळी, त्यावेळेस जेवणावरून भांडण झालं, जेवणावरून भांडण, वाद, छोटासा वाद होता. आणि ते वाद इतका वाढत झाला, त्याने कुरकुर चालू केली. आणि तो वाद मिटवण्यासाठी त्यांना पवित्र माणसाची नेमणूक करावी. हालेलुया. पवित्र माणसांची नेमणूक कशासाठी करावी लागली? की ही पवित्र माणसं योग्य तो न्याय करतील. हालेलुया. ही पवित्र माणसं योग्य ते वळण लावतील. ही पवित्र माणसं योग्य ते समजावून सांगतील. ही पवित्र माणसं मरण घडवतील. हालेलुया. पवित्र माणसांना हे न्याय करण्यासाठी, काम करण्यासाठी त्या ठिकाणी नेमले गेले. आज तुमची सुद्धा परमेश्वर नेमणूक करत आहे. हालेलुया. समजावून सांगणारे तुम्ही आहात. बाजूला सांगा, तू समजावून सांगणार आहे. शेवटचं वचन वाचा आणि आपण बंद करूया. कलसीकरास पत्र 3रा अध्याय 16 वचन. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवून द्या, बोध करा, आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. हालेलुया. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार आहात. कारण त्या ठिकाणी लिहिले, एकमेकांना बोध करा, एकमेकांना समजावून सांगा, एकमेकांना परस्परांना शिक्षण द्या, आणि ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपूर असलं पाहिजे. लक्षात घ्या, जर समजावून सांगायचं तर काय करावं लागतं? बायबल वाचावं लागतं. हालेलुया. तुमच्याजवळ काय वचन असतील तर तुम्ही दुसऱ्याला वचन सांगू शकाल का? आणि म्हणून तर तिथे लिहिले, ख्रिस्ताची वचन तुमच्यामध्ये भरपूर राहावं तर ती दुसऱ्याला बोध करता येईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून सुरुवातीला भरून घ्या आणि मग सांगा. प्रेज द लॉर्ड. आणि सर्वात शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे काय? चर्चच्या वाढीसाठी मी जबाबदार आहे. बाजूला सांगा, चर्चच्या वाढीसाठी मी जबाबदार आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की आशा दृढ धरत राहा. त्याच्यानंतर मी सांगितलं प्रेम आणि चांगली कामे करून एकमेकांची चिंता करा. दुसरं सांगितलं एकत्र येणे सोडू नका आणि दुसऱ्याला समजावून सांगा.
या जबाबदाऱ्या तुमच्या आहेत आणि सर्वात शेवटची जबाबदारी चर्चच्या वाढीसाठी मी जबाबदार आहे. चर्चच्या वाढीमध्ये काय काय येतं माहिती आहे? पहिली गोष्ट सुवार्थ सांगते, बाजूला सांग, सुवार्थ सांग. दुसरी गोष्ट काय? प्रसिद्धी देणे, प्रसिद्धी करणे. बाजूला सांगा, प्रसिद्धी करणे, ॲडव्हर्टाइज करणे. इंग्लिश शब्द माहिती आहे, ॲडव्हर्टाइज करणे. काय करणे? ॲडव्हर्टाइज करणे. दुसरी गोष्ट सक्रिय सहभाग. सक्रिय म्हणजे कार्य करत असताना सहभाग. डायरेक्टर मी कार्यामध्ये भाग घेतलाय, त्याला काय म्हणतात? सक्रिय सहभाग. आणि सर्वात वाढीकडे लक्ष देणे. शेवटचं काय आहे? वाढीकडे लक्ष देणे. पहिली गोष्ट काय? सुवार्थ सांगणे. सुवार्थ सांगता का प्रत्येक जण तुम्ही? कोण सुवार्थ सांगत नाही? सर्वजण सांगतात. आनंदाची गोष्ट. हालेलुया. जबरदस्तीनं तुम्हाला नवीन करा आणि वेगवेगळ्या दिलं जातं ना साहित्य, आणि तुम्ही म्हणता की ठीक आहे, एक जबाबदारी ठीक आहे. काही लोकांना अगदी रागाने घेतात ते आपल्या हातात आणि म्हणतात काय पास्टर प्रत्येक महिन्याला देते आपल्याला. पण तुमच्या आणि माझ्यावर जबाबदारी, मंडळीच्या वाढीची जबाबदारी आहे, म्हणून तुम्हाला दिलं जातं. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही एका व्यक्तीला सांगा महिन्यामध्ये, खूप मोठं काम. हालेलुया. कारण वाढीमध्ये तुमचा सहभाग आहे. वाढीमध्ये काय आहे? तुमचा सहभाग आहे. सक्रिय सहभाग दिला तुम्ही. सक्रिय सहभाग आहे. सुवार्थ सांगणे असेल, प्रसिद्धी देणं असेल, हे सगळं सक्रिय सहभाग आहे. वेगवेगळ्या प्रार्थनांच्या मध्ये भाग घेणं असेल, वेगवेगळ्या प्रार्थनांच्या मध्ये येऊन बसणं असेल, दुसऱ्याला सांगणं असेल, खूप काही गोष्टी आहेत. आणि प्रसिद्धी करणे म्हणजे ॲडव्हर्टाइज करणे. किती लोक या ठिकाणी, किती लोकांच्याकडे स्मार्टफोन आहे? स्मार्टफोन दाखवा मला. बस इतके स्मार्टफोन नाही, बाकीच्यांच्याकडे मी घेणार नाही. मला नको आहे, माझ्याकडे आहे. हालेलुया. त्याच्यावर सुद्धा ॲडव्हर्टाइज करता येते. हालेलुया. मागील काही दिवसामध्ये एका व्यक्तीने याच्यावरती व्हॉट्सअपवरती एक मेसेज पाठवला आणि त्या व्हिडिओमध्ये हेडिंग असं होतं, व्हिडिओचं हेडिंग असं होतं की येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची तारीख कळाली. या ठिकाणी तारीख वाचा. आणि मी पण उत्सुकतेने त्याच्यावर क्लिक केलं. उत्सुकता होती ना मला, क्लिक केले. अरे तारीख कळाली म्हणजे मला माहित नाही, बायबलमध्ये लिहिलं नाही तारीख काय आहे. क्लिक केले आणि मी व्हिडिओच्या मध्यात आलो आणि त्या माणसाने सांगितलं की येशूच्या येण्याची तारीख कोणी सांगू शकत. अशा गोष्टी ज्याला काही अर्थ नाही, अशा संदेशाला लोक फॉरवर्ड करतात. कशाला फॉरवर्ड करतात? त्याला काय अर्थच नाही. म्हणजे येशूच्या येण्याची तारीख कोणीही सांगू शकत नाही. हे माहिती आहे आपल्याला, हे माहिती आहे की नाही माहिती, पण विश्वासणारा ते फॉरवर्ड करतो. विश्वासाला म्हणतो जाऊ दे, असू द्या, हे मला आले, लगेच पाठवा दुसरीकडे, इकडचा कचरा तिकडे लगेच. पण आपण चांगल्या गोष्टी ज्या मंडळीत होतात, जे चांगला संदेश दिला जातो, ते फॉरवर्ड करायला विसरतो. ते फॉरवर्ड आपण करत नाही, प्रसिद्धी करत नाही. एक आजपर्यंतच्या मिनिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त चांगली गोष्ट मला जर समजली असेल कोणती माहिती आहे, की कुठलाही विश्वासणारा आपल्या स्वतःच्या पास्टरची प्रसिद्धी नाही करत. कुठंतरी मुंबईत, कुठंतरी इकडे बेंगलोरमध्ये, कुठंतरी चेन्नईमध्ये घडलेली एखादा छोटासा गोष्ट सांगत असतो की बघा ना तिथं असं झालं. आता तिथं घडलंय नाही घडलंय ते त्यालाही माहित नसतं, त्याने काही जाऊन पाहिलं नसतं, युट्यूबवर किंवा इतर कुठं ठिकाणी बघितलं असतं. तो म्हणतो इथं असं घडलं, आपल्यामध्ये कसे घडणार काय नाही. म्हणजे प्रसिद्धी करायला, आपल्यातल्या गोष्टीतल्या प्रसिद्धी करायला त्याला काय जातं? जड जातं. आणि त्याला स्वतःच्या मंडळीने विचार, आमचं ना हाय, आमचं हाय चाललेलं आहे, पण तिकडचं ना तिकडं खूप मोठं आहे. आपल्या मंडळीचं डिमोशन करण्यामध्ये आपण जबाबदार आहोत. बाजूला सांगा ना. आणि प्रमोशन करण्यामध्ये सुद्धा आपण जबाबदार आहोत. केवळ पालक जबाबदार नाहीये. हालेलुया. केवळ पालक, मी इथून कितीही उत्साही असेल नका, सिस्टर इथून कितीही उत्साही असेल नका, आम्ही मस्त उड्या मारतोय इथं म्हणतोय, मी प्रत्येक वेळेस सांगतो, कधी पण प्रार्थना असू दे या ठिकाणी, उपास प्रार्थना असेल, नाईट प्रार्थना असेल, कित्येक वर्षापासून मी म्हणत आहे की हजारो लोकांसाठी तुमच्या आणि माझे निवड. हालेलुया. मी वारंवार म्हणतो, पण हे सगळं होण्याच्या प्रक्रियेत तुम्ही अंतःकरणाने ही गोष्ट किती स्वीकारली मला माहिती आहे. हालेलुया. स्वीकारली तुम्ही, आणि ही जर स्वीकारली नसेल तर आजच स्वीकारा. आजच आपल्या अंतःकरणामध्ये वेळ झाला थोडासा, पण होऊ द्या. पण ही गोष्ट महत्वाची आहे की ॲडव्हर्टाइज करण्यासाठी तुम्ही जबाबदार असणंच पाहिजे. हालेलुया.
खोट्या गोष्टी, फालतू गोष्टी, ज्याला काही अर्थ नाही असं संदेश, असल्या गोष्टी लोक पाठवतात. आता या ठिकाणी तुम्ही सगळेजण, आता कमीत कमी या ठिकाणी इतक्या लोकांच्या मध्ये 50 जणांच्या जवळ तर किंवा 50-60 लोकांजवळ तरी स्मार्टफोन असेल आणि सगळ्यांच्या मोबाईल मध्ये युट्यूब असेल की असेल. पण आपल्या संदेशाला लाईक्स किती पडतात माहिती आहे? बघितले तुम्ही कधी? मी प्रत्येकाला पर्सनली पाठवतो, क्लिक पण केले की नाही माहिती. 8 आणि 10 लाईक्स. किती लाईक? आपल्या अंतःकरणाला, तुम्हाला आपल्या हृदयाला असं वाटलं पाहिजे की माझ्या पास्टरचा, माझ्या मंडळीतल्या आणि जे चर्चमध्ये शिकवलं तो संदेश आहे आणि फुकट लाईक होतो. 1 रुपया खर्च होतो. 1 रुपया खर्च होतो. 1 रुपया खर्च होतो. फुकट सुद्धा लाईक करत नाही. फुकट. काही लोकांचा असा घाणेरडा विचारलं की मी लाईक केल्यामुळे पास्टरला पैसे मिळणार. ठीक आहे बाबा, मिळणार नाही ही खरी खोटी गोष्ट आहे. बरोबर, मिळणार आहे ही खरी खोटी गोष्ट आहे. लगेच मिळत नाही. लाईक केल्याने पैसे मिळत नाही. तुम्ही आधी सर्च करा गुगलवर आणि बऱ्याच गोष्टी सर्च केल्यानंतर तुम्हाला समजेल की लाईक केल्याने पैसे मिळत नाही. इतके वर्ष आपण युट्यूब चालवतो, 1 रुपया आजपर्यंत आपल्याला मिळाला नाही. आणि मिळालं तर तुझ्या पोटात दुखायचं काही काम आहे? ही काय देऊ शकत नाही दान, तर युट्यूब तरी तुझ्या काही आहे. बरेच लोक असं करत नाही. त्यांना असं वाटतं लाईक केलेली पास्टर जर काहीतरी फायदा होतो. अरे लाईक केलेली मंडळीची वाढ. लाईक केलेली काय होतं? युट्यूब त्याला वर आलं ना, लाईक जास्त त्याला त्या संदेशाला, त्या व्हिडिओला वर आलं आणि वर आल्यानंतर काय होतं? त्याची ऍडव्हर्टाईज होते. हालेलुया. आपण पैसे देऊन ऍडव्हर्टाईज नाही करू शकत, तितकं सक्षम नाही आपण म्हणजे, पण तुम्ही करू शकता. हालेलुया. काही विश्वासणारे तर अजून सबस्क्राईब सुद्धा केलं नाही आपल्या चॅनल. काही विश्वासणारे असे पण आहेत की ज्यांना मी ओळखतो की ज्यांनी सबस्क्राईब पण केलं नाही. जाऊ दे का पास्टरला पैसे मिळवून द्यायचे. असं झालेला विचार आहे लोकांचा. लक्षात घ्या, ऍडव्हर्टाईज केली पाहिजे. कोण करणार ती? मंडळी करणार. मी कुठे जाणार ऍडव्हर्टाईज करा? मी बोर्ड घेऊन जाणार आहे का कुठे? हालेलुया. मी जाईल का? नाही जा. काही प्रत्येक माणसाचा जो व्हॉट्सअप वापरतो त्या प्रत्येक माणसाचा एक तरी दिवसातून एकदा तरी तू व्हॉट्सअप चेक करतोस. कंपल्सरी चेक करतो की नाही करतो? प्रत्येक जण. एकदा नाही, 1000 वेळा कमी आहे. एकदा म्हणताय फक्त. एकदा म्हणत आहे. ते अगदी बाळाचं कसं सारखं बघतात ना, तशा प्रकारे हे व्हॉट्सअप सारखं झाले. लहान बाळाचं कसं सारखं बघावं लागतं, त्यांनी शिजू केली की नाही बरोबर असते ना, तशा प्रकारे व्हॉट्सअप चेक करतात. तशा प्रकारे व्हॉट्सअप चेक करतात. आणि इतकं चेक करणारी माणसं सुद्धा नाही करत नाही. युट्यूब तर बघताच बघ. कंपल्सरी प्रत्येकाच्या फोनमध्ये युट्यूब असतं. प्रॅक्टिकली मी सांगतो तुम्हाला, वाईट वाटेल या सगळ्या गोष्टी, पण हे सत्य आहे. काय आहे? सत्य आहे. तुम्ही ऍडव्हर्टाईज करण्यासाठी जबाबदार आहात. तुम्हाला आवडो न आवडत तुम्ही, कारण बऱ्याच वेळेस लोकांचं असं म्हणणं, मी डोळं झाकून घेतो सूर्य उगवू नये. मी डोळं बंद करतो आणि सूर्य आज उगवू नये. बंद करा. सकाळी उठल्यानंतर डोळे उघडायचे नाही, तुम्ही झोपेतून उठायचे आणि सूर्य उगवणार असं होईल? तुम्ही लाईक करा, बंद करा, तुम्ही ऍडव्हर्टाईज करा ना, आपण कारण ते तर काम करणार आहे. पण तुम्ही मात्र त्या आशीर्वादापासून सूर्य उगवायचा तसा उगवणार. तुम्ही डोळे बंद करा, तुम्ही झोपलेले राहा, दरवाजा बंद करा, प्रकाश पडू देऊ नका, पण सूर्य प्रभा हे उगवणार. हालेलुया. कारण ते देवाला नेमलेलं आहे. देवाची नेमणूक आहे ती उभी राहणार. हालेलुया. आणि देवाला जर मला परमेश्वराने नेमलंय आणि जर हे चर्च वाढवण्याचं परमेश्वराने ठरवलंय तर ते वाढवणार. त्याचा तुम्ही भाग नसाल. त्याचा भाग तुम्ही नसाल त्याचा भाग. कारण ज्यावेळेस एस्तेरला मर्दकाय म्हणाला, मर्दकाय काय म्हणाला माहितीये? ही गोष्ट विसरू नका कधी. मर्दकाय काय म्हणाला माहितीये? मर्दकाय म्हणाला, यहुद्यांचं तारण दुसऱ्या कोणाकडून तरी परमेश्वर करेलच करेल, मात्र तुझ्या आणि तुझ्या घराण्याचा नाश होईल. तुझा आणि तुझ्या घराण्याचा नाश होईल. यहुद्यांचं तारण दुसरीकडून कुठून तरी होईल, पण तू मात्र तो आशीर्वाद बनवू शकतो. हालेलुया. एस्तेरच्या अंतःकरणाला ही गोष्ट स्पर्श केली. एस्तेरने काय केलं? 3 दिवस उपवास केले. आपल्या जीवाची तमानं बाळगता, भीतीनं बाळगता ती राजसमोर गेली. झालं असं की यहुद्यांचं तारण तुझ्याकडूनच. समजा जर ती बाजूला गेली असतं, मर्दकायच्या द्वारे देवाने काहीतरी वेगळं काम केलं.
कारण देवाला काही अशक्य नाही. त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी तो वेगळं काहीतरी करेल. Amen. सातारला वाचवण्यासाठी वेगळं काहीतरी करेल. Yes. तुम्ही नाही तुम्ही बाजूला केलं का? तुम्ही ॲडव्हर्टाईज करत नाही, ॲडव्हर्टाईज करणारे घेऊन येते. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही मला की मला हे आवडत नाही, तू बाजूला हो, तुझं कोणाला घेणं देणं नाही, दुसरा येऊ दे. हालेलुया. आणि म्हणून तर देवाने सांगितलं पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले होतील. हे असं का होणार आहे? कारण पहिल्याने काम केलं नाही म्हणून शेवटल्यांना आणायची गरज नाही. हालेलुया. आणि मग तुम्ही बाजूला करा. परमेश्वर तुम्हाला वाटत असेल की मी नाही करणार, काय होते बघूया. काय नाही होणार, सूर्य उगवणार आहे बाबा. हालेलुया. सूर्य उगवणार, ही मंडळी वाढणार, मंडळीला परमेश्वर मोठं करणार. देव त्याच्या प्रोसेस मध्ये आहे, देव त्याचं काम करत आहे. तुम्ही मात्र आशीर्वाद करा. स्वतःला जागरूक करा की मी जर वाढत आहे तर मी आशीर्वादाचा भाग करणार. हालेलुया. वाढत आहे, जर काम होत आहे, देव काहीतरी करत आहे, तर माझ्याकडून का नको? हालेलुया. मी का जबाबदारी घेऊ नये, मी का जबाबदारी स्वीकारू नये? आणि म्हणून मंडळीच्या वाढीची जबाबदारी माझ्यावर आहे. मी ॲडव्हर्टाईज करेन, मी प्रसिद्धी करेन, मी सुवार्ता सांगेन, मी वाढीकडे लक्ष देत राहीन. सारखं वाढतंय की नाही वाढतंय, वाढण्यासाठी पास्टर काय करायची गरज आहे मला कोणतरी विचारायला हवं. हालेलुया. कोण विचारत नाही. पास्टर घेणं पास्टरला करू द्या, आपल्याला कशाला काय, आपण पास्टर उगाच काहीतरी काम सांगेल. त्याच्यापेक्षा काही विचारायचा नाही, प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न विचारला की पास्टर काय सांगणार, हा मग इथं कमी आहे, तुम्ही मदत कराल का थोडीशी, असं म्हणणारच पा. त्याच्यापेक्षा विचारायचंच नाही. काम होते बघूया, आपण बघूया काय होतं असं म्हणून गंमत करणारे बरेच लोक आहेत, गंमत पाहणारे बरेच लोक आहेत. नेहमीच्या वेळी सुद्धा गंमत पाहणारे बरेच जण होते. पण बायबल सांगतं कोट बांधायचा राहिला, कोट बांधला पाहिजे. हालेलुया. कोट बांधायचा राहिला नाही. देव देवाचं काम करत राहतो आणि तुम्ही मात्र आशीर्वादापासून वंचित राहता. तुम्ही मात्र म्हणत राहता मी इथं नव्हतो, या कामात मी नव्हतो. हालेलुया. हालेलुया. मी आज अभिमानाने सांगू शकतो की या भिंतीसाठी मी प्रार्थना केली. Praise the Lord. मी अभिमानाने सांगू शकतो इथं प्लास्टर नव्हतो, इथं वाळू पडलेली असायची, इथं फरशी नव्हती, त्यावेळेस त्या वाळूवर बसून मी रडून प्रार्थना केली. Yes, amen. इथं प्लास्टर लावलं, मी प्रार्थना केली. आज इथं हजारो लोक आले, तारण झालं, अनेक लोकांचं जीवन बदललं, अनेक लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार झाला. ते माझे सगळे अर्चना परमेश्वराने सांगतात. हालेलुया. पण ज्याने केलं नाही तो नाही सांगू शकतो. तू सांगू शकतो का? नाही सांगू शकतो. देवाच्या डायरीमध्ये त्याची नोंद असेल ना? नसेल. पण माझी आहे. हालेलुया. तुमचीही असेल, तुमचीही कुठेतरी नोंद असेल, तुमचंही कुठेतरी नाव असेल आणि तुम्हाला प्रभू हे तुझ्यासाठी, कारण तू केलेस त्याचं नोंद करू. Yes, hallelujah. तुम्ही विचारायला अरे आहे का, अरे तू तुझं तर काहीच नाही, तू बाजूला हो, पहिले याला बाजूला काढा. कारण हा नावं ठेवण्यात बघूया असं म्हणण्यातच त्याचा दिवस गेले. असं करू नका. भाग बना आणि मंडळीचा भाग बना, आतमध्ये घुसा आणि म्हणा काही होऊ द्या पण मी जबाबदारी उचलतो. हालेलुया. कोणती जबाबदारी का असेल, कोणतंही समजावून सांगण्याची असो, काही असो, मी जबाबदारी उचलणार. छोटंसं काम असेल पण तुमची नोंद असेल, परमेश्वराचं डायरी नोंद असेल त्या ठिकाणी आणि त्याचा मुकुट परमेश्वराने तयार Yes, करू. hallelujah. प्रभू करो तुम्हाला मदत करू. Amen, amen, amen.